परमेश्वर ने स्तुति के लिए बनाया। हालेलुया। उसने हमें यहाँ पर इकट्ठा किया है कि हम सब मिलकर उसकी स्तुति और उसकी महिमा गा सकें। प्रेज़ द लॉर्ड। हम धन्य लोग हैं। जीवन को आशीर्वादित है। तू धन्य है कारण तुला ही संधी मिळाली। हालेलुया। प्रेज़ द लॉर्ड। जोरदार टाळ्या वाजवा। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। येशूची प्रीती, येशूचं आरोग्य, हालेलुया। आमचा ख्रिस्तच लय भारी। हालेलुया। बोला ख्रिस्त महाराज की जय। बोला ख्रिस्त महाराज की जय। गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे। बोला ख्रिस्त महाराज की जय। जय। एखादं सुंदर वस्तू किंवा गोष्ट बघितल्यावर आपल्याला काय होतं लय भारी तसं येशू आपला सगळ्यांपेक्षा भारी। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। उसके लिए एक एक्शन तो बनती है। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड।
Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. हमारा प्रभु यीशु मसीह जिंदा खुदावन परमेश्वर. Hallelujah. परमेश्वराचं वचन सांगतं की जर कोणी असं म्हणतो की मी देवावरती प्रीती करतो आणि आपल्या बंधूचा द्वेष करतो तर तो अंधारामध्ये चालतो. हालेलुया. जसा देवाने आपल्यावर प्रीती केली तशी तुम्ही लोकांवरती प्रीती करा. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच जगताचा प्रकाश आहे. हालेलुया. जर तुम्हाला आणि मला प्रकाशामध्ये चालायचं आहे तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. हालेलुया. क्यों ना उसके नाम की महिमा और स्तुति प्रशंसा करें. वॉक 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 इन द लाइट. हालेलुया. 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 चलो 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 रोशनी में. प्रेज द लॉर्ड. एक एक और मध्ये धन्यवाद देऊया. ओके. प्रभु की सेवा करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. चलो 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 रोशनी में. प्रेज द लॉर्ड. फिर से चलो 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 चलो. हाँ, चलो 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 चलो. चलो 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 चलो. चलना प्रभु की रोशनी में. प्रभु की स्तुति करना महान है. प्रभु की स्तुति करना महान है ना. प्रभु की स्तुति करना है. चलना प्रभु की रोशनी में. से एक बार प्रभु की स्तुति करना महान है. प्रभु की स्तुति करना महान है. प्रभु की स्तुति करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलना प्रभु की रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलना प्रभु की रोशनी में. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. चलो चलो रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलना प्रभु की रोशनी में. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु की प्रार्थना करना महान है. और ये सारी चीजें रोशनी में चलने को दर्शाती है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यासाठी प्रार्थना, आनंदाचं कार्य करता, वचन, त्याची सेवा, त्याच्यासाठी तो व्यक्ती प्रकाशामध्ये चालतो. शेजारी सांग प्रकाशात चाल. इकडच्याला पण सांग प्रकाशात चाल. जरा जर प्रकाश पडला तर काय हरकत नाही. हालेलुया. आपण जगाचे प्रकाश आहोत. बरोबर आहे. तर मग आपण काय म्हणतो, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. मग जरा तो आत्म्यामध्ये होतं ते घ्या, रिसीव्ह करा. प्रेज द लॉर्ड. आपल्या हाती घेऊन थोडंसं वाचलं. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. प्रभु की प्रार्थना करना महान है. चलना प्रभु की रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलो 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 रोशनी में. चलना प्रभु की रोशनी में. प्रभु का वचन पढ़ना महान है.
मेरा राजा खोके अपना आहे का तुमच्या कोणाची मेडिटेशन असतं हालेलुया प्रेज द लॉर्ड थोड़ी शास्त्र में और कर देश की के साथ है चलो खोके अपना स्वाभिमान प्रेज द लॉर्ड फिर से चलो तर आम्ही सांगतोय की आमचा प्रभू महान आहे हालेलुया नाचणार नाही सैतान तुमच्याकडे काम करेल पण जर तुम्ही नाचाल प्रभूसाठी तर देवबाग तुमचा सामर्थ्याने उपयोग करून घेत आहे लोकांना सांगण्यासाठी की माझा प्रभू हालेलुया तयार है फिर से एक बार या बंद करेंगे ओके नाचूंगा ओके अपना फिर से चलो महिमा पराक्रम शोभा और सामर्थ्य और वैभव तेरा ही है क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है यहोवा आज जो तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है सामर्थ्य और पराक्रम तेरे हाथ में इस सब लोगों को बढ़ाना और देना तेरे हाथ में इसलिए अब वे हमारे परमेश्वर हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं
प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूँ, मैं स्वीकारता हूँ। आमीन। परमेश्वर पिता हम धन्यवाद देते हैं प्रभु तेरे वचन के लिए और प्रभु तेरे लोगों के लिए पिता, कि जो प्रभु जी यहाँ पर उपस्थित है तुझसे सुनने के लिए पिता, और तू चाहता है कि प्रभु जी हर एक से बात करे, प्रभु जी हर एक के जीवन को प्रभु जी तेरे वचन से छूने पाए प्रभु, ऐसा होने दे। आज का वचन प्रभु जी अनेकों के लिए प्रभु जी एक महान शक्ति और सामर्थ्य प्रदान करे प्रभु, ऐसा होने दे। जो आशा मुझे प्रभु जी प्रार्थना को लेकर प्रभु जी यहाँ पर मौजूद है पिता, हर एक के जीवन में प्रभु पिता उस प्रार्थना का उत्तर उन्हें मिलने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। वो जानते वक्त प्रभु जी उनकी प्रार्थना का उत्तर उनके पास होगा, उनकी प्रभु जी निराशा का उत्तर प्रभु जी उनके पास होगा। जो अशांति लेकर आए प्रभु जी वो शांति से भर जाएंगे प्रभु जी। जो प्रभु जी अपने दुख और परेशानियों को लेकर आए पिता, उस जाते वक्त प्रभु जी उनके पास उनकी परेशानी नहीं रहेगी, बल्कि तेरी स्वर्गीय सामर्थ्य और स्वर्गीय आनंद रहेगा प्रभु, ऐसा होने दे पिता। जाते वक्त प्रभु जी उनका मन आनंद से भरा हुआ होगा, तेरी उपस्थिति को लेकर यहाँ से जाएंगे प्रभु जी, तेरी महिमा को लेकर जाए प्रभु, समझे पिता। हर एक का जीवन प्रभु इस वचन के द्वारा आशीषित हो और उनका प्रभु जी पूरा परिवार उनके उस वचन के द्वारा प्रभु आशीषित हो, ऐसा होने देंगे। हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं, आमीन। आमीन। बैठ जाए। हालेलुया। मुझे आपकी बाइबल देखनी है, प्रेज़ द लॉर्ड। बाइबल तुझे बाइबल रखो, जनी कोणी बाइबल आणलेले त्यांनी हात वर करा। 1 2 3 4 आपके पास क्यों नहीं है बाइबल? त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगा उद्या पुढच्या रविवारी तू बायबल घेऊन यायचं. ज्याने आणलं नाही त्याच्या शेजाऱ्याला सांगा, ज्याच्याजवळ बायबल नाही त्याला सांगा बरं की पुढच्या रविवारी तुला बायबल आणायचं आहे. का बरं? कारण बायबल ही आपली काय आहे? तलवार है। पवित्र शास्त्र क्या है आपका? एक हथियार है, तलवार है। हालेलुया। क्योंकि प्रभु का वचन तलवार के समान हमारे जीवन में काम करता है शत्रु के विरोध में। हालेलुया। आज हम एक नई बात को देखने जा रहे हैं, जो बात परमेश्वर हमें बताना चाहता है या परमेश्वर हमें सिखाना चाहता है। प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि परमेश्वर की इच्छा है कि हम कुछ बातों को सीखें और कुछ बातों के बारे में यहाँ पर हम सीखने जा रहे हैं। आपको पता है हमारा शत्रु, सबसे बड़ा शत्रु कौन है? आपको पता है हमारा सबसे बड़ा शत्रु कौन है? कोई बताएगा? मन हमारा शत्रु है। ऑनलाइन महिना अगोदर माहिती आहे म्हणून सांगितलं त्यांनी, बरोबर अगदी। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। हमारा सबसे बड़ा शत्रु कौन है? इग्नोरन्स, ज्याला इंग्लिश मध्ये इग्नोरन्स म्हणतात, हिंदी मध्ये त्याला काय म्हणतात? हिंदी में क्या बोलते हैं? इग्नोरन्स, नजरअंदाज करना। क्या करना? नजरअंदाज करना। मराठी मध्ये त्याला दुर्लक्ष करणे म्हणतात। काय म्हणतात? दुर्लक्ष करणे। हमारा सबसे बड़ा शत्रु, हम बोलते हैं कि हमारा सबसे बड़ा शत्रु पाप है, हम बोलते हैं कि हमारा सबसे बड़ा शत्रु शैतान है, हम ऐसा सोच सकते हैं कि हमारा सबसे बड़ा शत्रु हमारा पड़ोसी है या हमारा दोस्त है। कई लोग तो ऐसा मानते हैं कि मेरी पत्नी मेरा सबसे बड़ा शत्रु है। कई लोग ऐसा मानते हैं कि मेरा पति ही मेरी रुकावट है, मेरी सफलता में कौन रुकावट है? मेरा पति है। अगर तू नहीं होता तो मैं बहुत सफल हो जाता। कोई ऐसा सोचता है। कौन ऐसा सोचते हैं? अभी हाथ में ऊपर करेंगे, लेकिन मन में तो बहुत सारे विचार हैं। तू नहीं होती तो मैं बहुत ऊंचाई तक जाता, ऐसा सोचते कई। लेकिन हमारा सबसे बड़ा शत्रु इग्नोरेंस है, नजरअंदाज करना। इसको सबसे बड़ा शत्रु बोल सकते हैं। बाइबल भी ऐसा कहती है कि हमारा सबसे बड़ा शत्रु क्या है? इग्नोरेंस है। मेरे साथ पढ़ेंगे प्रेरितों के काम उसका 17 अध्याय और 30 वचन को पढ़ेंगे। मराठी हिंदी दोनों में पढ़ेंगे। प्रेरितों के काम उसके 17 अध्याय मराठी मध्ये प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय आणि 30 वचन। प्रेषितांची कृत्ये इसलिए परमेश्वर अज्ञानता के समयों से
आनाकानी करके अब हर जगह सब मनुष्य को मन फिराने की आज्ञा देता है। मराठीमध्ये अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केले, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो। प्रेज द लॉर्ड। काय सांगितले त्या ठिकाणी की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने काय केलं? डोळेझाक केली आणि परमेश्वराने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आता मात्र सर्वत्र सर्वांना तो कशाची आज्ञा करतो? पश्चातापाची आज्ञा करतो। बायबल बाजूला सांगा की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळेझाक केली। हिंदी मध्ये काय म्हटलेलं आहे? अज्ञानता के समय को परमेश्वर ने आनाकानी की। आनाकानी की मतलब परमेश्वर ने उसको नजरअंदाज किया कि मनुष्य क्या करता है, हमेशा हर बात को नजरअंदाज करता है, हर बात की और आनाकानी करता है या हर बात के ऊपर ज्यादा ध्यान नहीं देता। टू टाइप म्हणजे दोन प्रकारचे इग्नोरन्स आहेत, लक्षात घ्या। दो प्रकार के नजरअंदाज करना, दो प्रकार की नजरअंदाजी हो सकते या दुर्लक्ष करना हो सकता है। दुर्लक्ष करणे असू शकतं। पहिली गोष्ट म्हणजे काय की ज्याला काहीच माहिती नाही तो दुर्लक्ष करतो। बाजूला सांगा, ज्याला काहीच माहिती नहीं तो दुर्लक्ष करतो। जिसको कुछ भी पता नहीं है वो क्या करेगा? नजरअंदाज ही करेगा। मान लीजिए छोटा सा बच्चा है और छोटा सा बच्चे को कुछ नहीं पता, वो उसको आप बोलेंगे कि चाकू हाथ में नहीं लेते बेटा, क्योंकि वो क्या कर सकता है? काट सकता है, उसकी उंगली कट सकती है या कुछ भी उसको जख्म हो सकती है। इसलिए हम क्या बोलते हैं उसे? चाकू हाथ में नहीं लेना है। लेकिन उसको पता नहीं है कि चाकू हाथ में लेने से या छुरी हाथ में लेने से उसका कुछ नुकसान हो सकता है, क्योंकि उसे पता नहीं है। इसलिए वो क्या करता है? माँ या बाप की वो नहीं सुनता है, वो क्या करता है? छुरी हाथ में लेगा, उससे खेलेगा, कुछ भी कर सकता है। लेकिन हमें पता है कि छुरी उसको उसके हाथ को क्या कर सकती है? हानि पहुंचा सकती है, उसको जख्म हो सकती है। लेकिन उसे नहीं पता कि क्या हो सकता है करके। बहुत सी बातों में हमें पता नहीं होता कि हमें क्या करना है, इसलिए हम क्या कर सकते हैं? उसे नजरअंदाज कर सकते। मराठीमध्ये आपण म्हणतो की त्याला दुर्लक्ष करू शकतो, कारण आपल्याला माहित नसतं, त्याचे परिणाम माहित नसतात, त्याचे दुष्परिणाम माहित नसतात, ते केल्याने काय फायदा होणार आहे ते माहित नसतं, है ना। बऱ्याच वेळेस एखादा समजा 10 वर्षाच्या किंवा 12-13 वर्षाच्या मुलाला जर दारू पाजण्यात आली तर त्याला माहित नाही दारूचे दुष्परिणाम का? कारण त्याला कळत नाही दारू काय नुकसान करू शकते। दारूमुळे नशा होते, दारूमुळे काहीतरी बडबड होते, काहीतरी चुकीचं बोलू शकतो, दारूमुळे तो पडू शकतो खाली वगैरे, हे त्याला काय माहित नाही। पण तो जर मनुष्य 30 वर्षाचा असेल तर त्याला मात्र माहिती आहे की दारू पिणं काय आहे? गुन्हा आहे। दारू पिणं चूक आहे, दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे, दारूमुळे माझं शरीर खराब होतं, दारूमुळे मी बडबड करतो, दारूमध्येच मी इंग्लिश बोलतो फक्त, बाकी नशेमध्ये म्हणजे ज्यावेळेस मी नशेत धरतो त्यावेळेस मी इंग्लिश नाही बोलणार, हे सगळं त्याला माहिती असतं, बरोबर ना। दारू 30 वर्षाच्या माणसाला दुष्परिणाम माहिती, पण 12-13 वर्षाच्या मुलाला मात्र दुष्परिणाम माहित नाही। त्यामुळे तो चूक केली जरी त्यांनी तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो। आपण म्हणतो की हाँ ठीक है, असू द्या, हम ऐसा बोल सकते कि ठीक है छोटा बच्चा है, गलती कर सकता है, उसको पता नहीं है कि क्या करना है करके, इसलिए वो क्या कर रहे हैं? गलती कर रहा है या नजरअंदाज कर रहा है, वो बात नहीं सुन रहा। इसलिए परमेश्वर भी ऐसा ही सोचता है। एक पुराना समय था, पुराना समय मतलब एक ऐसा समय था जिस वक्त नूह के पहले का समय, नूह के पहले का एक समय था। बाइबल में 3 समय है। कितने समय है? 3 समय। एक समय है नूह के पहले का समय। कौन सा समय? नूह के पहले का समय। दूसरा समय कौन सा है? नूह के बाद में और यीशु मसीह के पहले का समय। नूह के बाद में और यीशु मसीह के पहले का समय। और तीसरा समय है कौन सा समय? यीशु मसीह के बाद में इस युग के अंत का समय, एक तीसरा समय। लेकिन परमेश्वर 2 समयों के बारे में नजरअंदाज करता है। कौन सा समय? एक नूह के पहले का समय, उसे तो सजा दी गई, उसे तो सजा मिली कि नहीं मिली? बहुत बड़ी सजा मिली, सब लोग मर गए। सिर्फ कितने लोग बचे? 8 लोग बचे। लेकिन बीच का जो समय है, बीच का कौन सा समय है? जो नूह के बाद में जो समय प्रभु यीशु मसीह तक है, उस समय के बारे में परमेश्वर ने उसे नजरअंदाज किया है। मतलब क्या किया है? परमेश्वर उस पर ज्यादा ध्यान नहीं देता। उस समय के बारे में बहुत से लोगों ने गलती की है, बहुत से लोगों को परमेश्वर ने शिक्षा दी, बहुत से लोगों को ताड़ना दी, बहुत से लोगों को रास्ते पर लाया, बहुत से जीवनों में परमेश्वर ने काम किया। हम जानते हैं, बाइबल के अंदर हम पढ़ते हैं। लेकिन उसके
बाद में परमेश्वर हमें चेतावनी देता है, या परमेश्वर हमें ये बताना चाहता है कि उसके बाद का एक समय है जो प्रभु यीशु मसीह के बाद में आता है, उस समय के बारे में लेकिन परमेश्वर बहुत ही सेंसिटिव है। हालेलुया, बहुत ही सेंसिटिव। परमेश्वर ऐसा बोलता है कि अज्ञानाच्या काळाकडे, म्हणजे जिस समय में मनुष्य नहीं जानता था कि कौन है, कौन उद्धार दे सकता है, कौन हमें चंगाई दे सकता है, कौन हमें शांति दे सकता है, कौन हमें हमारे जीवन को सुधार सकता है, ये कैसे हम स्वर्ग में जाएंगे, ये किसी को पता नहीं था। इसलिए परमेश्वर ने उस समय की ओर नजरअंदाज किया और परमेश्वर बोला ठीक है, वो आदमी गलती करता था, इंसान गलती करता था, लेकिन उस समय के बारे में परमेश्वर इतना नहीं सोचता। लेकिन यीशु मसीह के बाद में लेकिन परमेश्वर क्या करता है, उस समय के बारे में हमें चेतावनी देना चाहता है कि उस समय में जिस समय में हम रह रहे, जिस समय में हमारा जीवन है या हमारी फैमिली है, उस समय के लिए परमेश्वर हमें चेतावनी देता है कि यह समय नजरअंदाज करने का समय नहीं है। हालेलुया। बाजू वाले को फिर से बोले कि यह नजरअंदाज करने का समय नहीं है। दो प्रकार की नजरअंदाज, दो प्रकार से, एक तो हमें पता नहीं होता इसलिए हम नजरअंदाज कर सकते हैं, दूसरी बात पता हो के भी जो आदमी नहीं सुनता है उसे एक दूसरी कैटेगरी में वो आता है। पहली कैटेगरी कौन सी है, उसे कुछ भी पता नहीं, बाइबल नहीं पता, ये नहीं पता, वो नहीं पता। जसं आपण म्हणतो ना की सुरुवातीला आपण चर्चमध्ये आलो ना त्यावेळेस आपल्या जीवनात मोठे मोठे चमत्कार झाले, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या आणि खूप काही परमेश्वरानं काम केलं। लगेच मी प्रार्थना करायचं, लगेच आजार बरा व्हायचा आणि मी काही एखाद्या गोष्टीसाठी देवाकडे मागितली की प्रभू मला हे हवंय, प्रभूने लगेच दिलं। अनेकांच्या जीवनामध्ये मी हे साक्ष पाहिली की त्यांच्या जीवनात मोठ्या मोठ्या गोष्टी परमेश्वराने केलेल्या। हालेलुया। पण एक काळ निघून जातो, सुरुवातीचा काळ निघून जातो आणि सुरुवातीचा काळ निघून गेल्यानंतर एका स्टेजवरती मनुष्य येतो। कोणत्या स्टेजवरती, की ज्या स्टेजवर आता संघर्ष आहे, ज्या स्टेजवर एक सैतानासोबत लढाई आहे, ज्या स्टेजवर बायबल वाचण्यासाठी लढाई आहे, प्रार्थना करण्यासाठी लढाई आहे, त्या स्टेजवर लवकर प्रार्थना ऐकत नाही ते, त्या स्टेजवरती परमेश्वर परीक्षा घेतो, त्या स्टेजवर विश्वास तपासतो, त्या स्टेजवरती तुम्ही किती पवित्र जीवन जगू शकताय या गोष्टीकडे तो पाहत असतो आणि त्या काळामध्ये त्याची इच्छा असते की आपण त्याच्या आवाजाकडे सतत काय करत राहावं, लक्ष देत राहावं। तुम्हाला माहित आहे जो पहिला काळ होता त्यावेळेस मनुष्य बऱ्याच चुका करत असतो। जो पहली जो स्टेज रहती है, जिस समय परमेश्वर झट से प्रार्थना सुनता है ना, वो समय में बहुत सी गलतियां इंसान करता है, बहुत सी बातों को वो बोलता है कि नहीं परमेश्वर, मैं नहीं जानता था कि पाप करना गलत है, मैं नहीं जानता था शराब पीना गलत है, मैं नहीं जानता था तंबाकू खाना गलत है, मैं नहीं जानता झूठ बोलना पाप है। ये इन बातों के ऊपर तू क्या करना, नजरअंदाज करना, प्लीज मुझे क्षमा कर। लेकिन एक समय ऐसा आता है जिस समय में उसे सब पता है, तंबाकू खाना गलत है पता है, झूठ बोलना गलत है पता है, सब कुछ पता है, वो प्रार्थना भी करता है, उसके लिए परमेश्वर ने काम भी किया है, सब कुछ किया है। और उस समय में परमेश्वर चाहता है कि उस समय में वो सब बातों के ऊपर ज्यादा से ज्यादा अपना दिमाग खोलकर ध्यान दे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। समझ रहे आप मैं क्या बता रहा हूं? हालेलुया। पहिल्यांदा परमेश्वर काय करतो, डोळे साफ करतो। पण एक वेगळा एक समय येतो ज्या काळात परमेश्वर तुम्हाला तुमचे डोळे उघडण्यास सांगतो। हालेलुया। त्यावेळेस तुम्हाला डोळे उघडलेच पाहिजे। तुम्ही त्यावेळेस नाही म्हणू शकत की मला माहित नव्हतं। लहान बाळ म्हणू शकतं की मला माहित नव्हतं म्हणून मी चूक केली, पण एक पक्का विश्वासणारा, एक मजबूत विश्वासणारा, रोज प्रार्थना करतो म्हणणारा, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे असं म्हणणारा किंवा मी देवाच्या वचनावर चालतो असं म्हणणारा मनुष्य असं नाही म्हणू शकत की मला माहित नव्हतं। कारण माहिती असून दुर्लक्ष करणं ही एक वेगळी कॅटेगरी आहे, पण माहिती नसून दुर्लक्ष करणं एक वेगळी कॅटेगरी आहे, पण माहिती असून दुर्लक्ष करणं एक वेगळी कॅटेगरी आहे। त्या कॅटेगरीमध्ये बरेच बऱ्याच विश्वासणाऱ्यांना काय होतं की ते दुर्लक्ष करतात। देव काही गोष्टीकडे सुरुवातीला डोळे झाक करत होता, जसं समयामध्ये देवानं डोळे झाक केली, पण आताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद केली जात आहे। हालेलुया। प्रत्येक गोष्टीची काय केली जात आहे, नोंद केली जात आहे। तुम्हाला माहित आहे ज्या वेळेस तुम्ही येशूला ओळखत नव्हता त्यावेळेस बरीच पाप तुमच्याकडून झाली असतील, बऱ्याच चुका झाल्या असतील आणि त्याला आपण पाप म्हणतो बायबल बिब्लिकली, पण त्या सगळ्या पापांच्या वरती परमेश्वराने काय घातलं, पांघरून घातलं। पण इथून पुढे मात्र आता सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात की असं नाही करायचं। परमेश्वर रोज आपल्याला शिस्त लावतो। बायबल सांगतं की ज्याला तू तुझ्या वचनातून शिस्त लावतोस तो मनुष्य धन्य आहे। प्रेज द लॉर्ड। नजरअंदाज
नजरअंदाज करू नका किंवा दुर्लक्ष करू नका, नजरअंदाज मत करना। ये परमेश्वर हमें क्यों बताना चाहता है? परमेश्वर इसलिए बताना चाहता है कि हमारे जीवन को परमेश्वर एक डिसिप्लिन में लेकर जाना चाहता है। हालेलुया। क्योंकि हर दिन हम प्रभु में बढ़ते रहना चाहिए, हर दिन हमारा जीवन बढ़ते रहना चाहिए, हर दिन हमारी धार्मिकता को बढ़ते हुए परमेश्वर देखना चाहता है। हर दिन परमेश्वर हमारे बुद्धि और ज्ञान को उसके जीवन में, उसकी आत्मा में बढ़ते हुए देखना चाहता है। हर दिन वो चाहता है कि हम पवित्र आत्मा में बढ़ते जाए। हर दिन वो चाहता है कि हम हर दिन उससे और नजदीक और नजदीक और नजदीक जाए। हालेलुया। नजरअंदाज करने वाला आदमी कभी भी परमेश्वर के पास नहीं जा सकता, कभी भी प्रार्थना जिसको बोलते हैं डिसिप्लिनली प्रार्थना नहीं कर सकता। क्योंकि नजरअंदाज करना वो पवित्र आत्मा की आवाज को नजरअंदाज करता है, या बाइबल के वचनों को नजरअंदाज करता है, संदेश को जो चर्च में बताया जाता है उस बात को नजरअंदाज करता है। जब भी वो प्रार्थना करता है, अब हो सकता है कि परमेश्वर उससे कुछ बात करना चाहे, उस बात को वो नजरअंदाज करता है। दो बातें, दो कैटेगरी है। पहली कैटेगरी कौन सी है? जिसको कुछ भी पता नहीं है, वो नजरअंदाज करता है। ठीक है, बोलता है परमेश्वर ठीक है, नहीं चलता है क्योंकि उसको पता ही नहीं है कि उसको क्या करना है। लेकिन अगर आपको पता है और फिर भी आप नजरअंदाज कर रहे हो, तो परमेश्वर चाहता है कि आप क्या करें? पश्चाताप करें। परमेश्वर चाहता है कि आपका जीवन उसके सामने समर्पित करें। परमेश्वर चाहता है कि जो भी गलती हुई है उस गलती को परमेश्वर के सामने उसका अंगीकार करें और बोले परमेश्वर से कि ठीक है परमेश्वर, मैंने गलती की है, उस बात की मैं क्षमा मांगता हूं। हालेलुया। परमेश्वर क्षमा करने के लिए तैयार है, रेडी है। परमेश्वर चाहता है कि हमारे जीवन को एक अच्छा एक कैरेक्टर बनाए। परमेश्वर चाहता है कि हम डिसिप्लिन में जिए, इसलिए तो परमेश्वर चाहता है कि हम नजरअंदाज नहीं करें। हालेलुया। क्योंकि हमें सब पता है, इसलिए आप परमेश्वर चाहता है कि हम नजरअंदाज नहीं करें। एक वचन मेरे साथ पढ़ेंगे, होशे उसकी किताब उसका 4 और 6, शायद आपको पता है। होशे जैसा 14 अध्याय 7 वचन, मराठीमध्ये वाचा। अज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे, तू ज्ञानाचा अभ्यास केला। चुकलेलं ज्ञानाच्या अभावी असं पाहिजे शब्द। अज्ञानाचं झाले का तिथे? नाही, ज्ञानाचे तुम्ही अज्ञानाचे म्हणले। होशे 4:7 ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे, तू ज्ञानाचा अभ्यास केला म्हणून मी तुझा अभ्यास करेन। म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही, आपल्या देवाचे धर्म। बस मेरे हिंदी में मेरे ज्ञान के न होने से मेरी प्रजा नाश हो गई। तूने मेरे ज्ञान को तुच्छ जाना है, इसलिए मैं तुझे अपना याजक रहने के अयोग्य ठहराऊंगा। और इसलिए कि तू अपने परमेश्वर की व्यवस्था को दर्श दिया है, मैं भी तेरे लड़के बालों को छोड़ दूंगा। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर हमें चेतावनी दे रहा है यहाँ पर। क्या चेतावनी दे रहा है? कि आप ज्ञान के कारण मेरे लोग क्या हो रहे हैं? नाश हो रहे। बहुत सारे लोग परमेश्वर के राज्य से चूकेंगे या परमेश्वर के राज्य में नहीं जा पाएंगे। जब भी प्रभु यीशु मसीह आएगा, जिस दिन बादलों पर आएगा, वो चोर के समान आएगा, उस दिन बहुत सारे विश्वासी लोग उसके साथ नहीं जा पाएंगे। इस एक ही वजह से नहीं जा पाएंगे क्योंकि उनका जीवन अज्ञानता के कारण नाश हो रहा है। उनको नहीं पता कि किस बात को नजरअंदाज करना है, किस बात के ऊपर और ज्यादा ध्यान देना है, किस बात को ज्यादा महत्व देना है और किस बात को हमारे अपने जीवन से निकालना है, उन्हें नहीं पता है। इसलिए तो वो बाइबल नहीं पढ़ना चाहते, वो प्रार्थना नहीं करना चाहते, वो चर्च में नहीं आना चाहते। बहुत सारी बातें उनके जीवन में, और जिस बात के ऊपर ज्यादा ध्यान देना है उस बात के ऊपर ध्यान नहीं देते, बल्कि उस बात पर ज्यादा ध्यान देते कि जिस बात को नजरअंदाज करना चाहिए। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर के वचन के ऊपर ध्यान देना चाहिए और लोगों की बातों के ऊपर ज्यादा ध्यान नहीं देना चाहिए। लेकिन वो उल्टा करते हैं, परमेश्वर की बातों के ऊपर नजरअंदाज करते और लोगों के बातों के ऊपर ज्यादा ध्यान देते। शैतान क्या चाहता है? मेरे जीवन के बारे में उस बात पर ज्यादा ध्यान देते हैं, लेकिन परमेश्वर क्या चाहता है? इस बात पर ज्यादा ध्यान नहीं देते।
क्योंकि किस बात पर ज्यादा ध्यान देना है ये हमें कौन सिखाएगा? परमेश्वर सिखाएगा। परमेश्वर की ओर से ही हमें ज्ञान मिलेगा। जैसे हमने पढ़ा कि हमारे जीवन में दो टाइप के इग्नोरन्स या दो टाइप के नजरअंदाज करना या दुर्लक्ष करणे असू शकतं, तशाच प्रकारे नजरअंदाज केल्यामुळे काय काय होऊ शकतं या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे पहिली 2 कोरिंथीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. जर तुम्ही दुर्लक्ष करत राहिले वारंवार वचनाकडे, प्रार्थनेकडे, पास्टर काय सांगतात त्याकडे, संदेशाकडे आणि सगळ्या गोष्टींच्याकडे आणि देव तुमच्या जीवनामध्ये काही घटना घडवतो त्या घटनेकडे, तर काय होऊ शकतं? या 3 गोष्टी आहेत मुख्य म्हणून. काय काय होऊ शकतं? पहिली गोष्ट म्हणजे 4था अध्याय 2 कोरिंथी 4था अध्याय 4थं वचन मराठीमध्ये वाचा. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवासेचा प्रकाश त्यांच्यावरती प्रकाशू नये. हा, पहिली गोष्ट काय काय होऊ शकतं? की देवाच्या वचनाचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. बाजूला सांगा, दुर्लक्ष केल्यामुळे देवाच्या वचनाचा प्रकाश तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. अगर आप हमेशा नजरअंदाज करेंगे ना, पर आप कई लोगों को, कई विश्वासियों को आप देखते होंगे ना, तो वो जैसे बाइबल कहती है की सदा, मराठीमध्ये असलेले सदा शिकत असूनही ते सत्याच्या ज्ञानापर्यंत कधीच पोहोचले नाही. सत्याच्या ज्ञानापर्यंत म्हणजे ते असं, तुम्ही काय सांगता ना, मला काय सांग, माझ्याविषयी आहे का? त्यांना असं 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 ते भासवतात. म्हणजे काय, मी ह्या गावचाच नाही. थोडक्यात मराठीमध्ये ना मला म्हण आहे, मी तुम्ही जे सांगताय ना त्या गावचा मी नाही. मराठीमध्ये आमच्याकडे कोल्हापूरला हेड पांघरून कुठे जायचं? पेडगावला जायचं. मराठीमध्ये खूप छान म्हण आहे. म्हणजे त्यांनी बेड पांघरले, म्हणजे थोडक्यात काय केलं? दुर्लक्ष केलं. थोडक्यात काय केलं त्यांनी? दुर्लक्ष केलेलं. आणि ते दुर्लक्ष त्यांना इतकं महागात पडतं की देवाच्या वचनाचा सत्याचा प्रकाश जो आहे तो त्यांच्या अंतःकरणात नाही पोहोचत, कारण ते ब्लॉक होतं. काय होतं? काय होतं? त्यांनी ब्लॉक होऊन जातं. त्याच्यावरती काय सांगते? चरबी साचते. काय साचते त्याच्यावरती? चरबी साचते. तुम्हाला माहिती आहे, वजन वाढल्यानंतर आपल्या हार्ट मधल्या जे वॉल असतात किंवा हार्ट मधले जे पंपिंग होत असतं ना, हार्ट मध्ये तिथं काय होतं? ते रक्त कोडतं आणि त्या ठिकाणी हार्ट जे रक्त आहे ते रक्ताभिसरण काय होत नाही, व्यवस्थित होत नाही, म्हणजे चटकप होतं. आणि मग माणसाला काय लागतो? दम लागतो. जरा चाललं की दम लागतो आणि थोडासा त्रास होऊ लागतो. म्हणजेच काय, अगर आप नजरअंदाज करते रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, करते रहेंगे, और एक दिन ऐसा आएगा कि परमेश्वर क्या कह रहा है आपको पता ही नहीं चलेगा. संदेश क्या सुनाया जा रहा है आपको पता ही नहीं चलेगा. नजरअंदाज, मैंने कई लोगों को ऐसा देखा है, वो 5 साल से पास्टर के संदेश के ऊपर वो बोल रहे कि यहाँ से गया, यहाँ से गया, इधर से आया, इधर से गया, इधर से आया, इधर से गया. वो 5 साल के बाद में आप कुछ बता रहे हो, मुझे समझ में नहीं आ रहा. क्यों नहीं समझ में आ रहा? समझ में ना आने का कारण क्या है? क्योंकि 5 साल, 1 साल नहीं है, 5 साल तक कई लोगों ने 1 साल 2 साल परमेश्वर के वचन को नजरअंदाज किया. परमेश्वर क्या कर रहा है उस बात के ऊपर ज्यादा ध्यान नहीं दिया. बाइबल क्या बताती है उसको, उसके ऊपर ज्यादा ध्यान नहीं दिया. बाइबल के ऊपर से धूल कभी छटकी नहीं है. कैसे परमेश्वर आपसे बात करेगा? कैसे परमेश्वर का वचन आपके कानों तक पहुंचेगा? कैसे परमेश्वर का वचन आपके हृदय तक पहुंचेगा? कैसे परमेश्वर का वचन आपके जीवन में काम करता हुआ आप रियल देख पाएंगे? हालेलुया. अगर रियल देखना है तो नजरअंदाज नहीं करना है. उस हर बात पर, हर शब्द पर, हर वचन पर, हर संदेश पर ध्यान देना है और अपने कान को पूरी रीति से खोल कर ध्यान देना. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. अगर ध्यान नहीं दे पाएंगे तो आपका हृदय ब्लॉक हो जाएगा. बाजू वाले को बोलो फिर से, अगर ध्यान नहीं देंगे परमेश्वर का वचन का प्रकाश कभी पहुंचे आपके हृदय तक नहीं जाएगा. कभी कभी भी अगर आप ध्यान दे पाएंगे तो परमेश्वर के वचन का प्रकाश आपके हृदय तक जा पाएगा. हालेलुया. क्योंकि पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे की जो जे नाश होत आहेत त्यांच्यासाठी क्रूसाचा संदेश काय आहे? मूर्खपणाचा संदेश आहे. नाश होत आहेत त्यांच्यासाठी. आणि नाश कोण होत आहे माहिती तुम्हाला? दुर्लक्ष करणारे माणसं नाश होत आहेत. कुठले माणसं नाश होत आहेत? दुर्लक्ष करणारे. हे काय सांगतात? याच्याकडे दुर्लक्ष करतात. सत्य माहित असून सुद्धा त्यांना माहिती असते की हा माणूस सत्य बोलतो, तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. का? कारण त्यांना तो माणूस आवडत नाही, त्यांना ते शब्द आवडत नाही, त्यांना ती सांगण्याची पद्धत आवडत नाही, त्यांना ती
माझी परिस्थिती आवडत नाही, त्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये स्वार्थ असू शकतो, त्यांना आवडणारा व्यक्तीकडूनच त्यांना ते ऐकायचं आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष. लक्षात घ्या, देवाचं वचन कोण सांगतंय महत्वाचं नाही. महत्वाचं काय, महत्वाचे शब्द पण नाहीये, महत्वाचा आहे त्याचा मतित अर्थ, त्याच्या पाठीमागे उद्देश काय, तो जास्त महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबलचं वचन कधीही विदाऊट उद्देशाचं तुमच्यापर्यंत येतो, विदाऊट उद्देशाचं. मी आज सांगत आहे तुम्हाला, काहीतरी उद्देश घेऊनच आलेले आहे आणि तो उद्देश तुमच्या जीवनात सफल व्हावा अशी देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते पूर्ण होणार नसेल तर त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आणि म्हणून काय, दुर्लक्ष करण्याने काय होतं, नजरअंदाज करने से क्या होता है, ब्लॉक हो जाता है. क्या होता है, ब्लॉक. और जो सत्य वचन का प्रकाश है वो कभी भी नहीं पहुंच पाता. दूसरी बात, निजसूत्री याचा 14 बात है, 12 वचन. निजसूत्री 14 बात आहे, 12 वचन. मराठीमध्ये सापडलं तर वाचायला लागेल. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यू पडतो. काय सांगितले त्या ठिकाणी, 14वां अध्याय 12वां वचन. ऐसा मार्ग है जो मनुष्य को ठीक देख पड़ता है, परंतु उसके अंत में मृत्यू ही मिलती है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा की दुर्लक्ष करण्याने मनुष्याचे डिसिजन्स किंवा निर्णय ते आहेत चुकतात. दुर्लक्ष केल्याने काय होतात, माणसाचे निर्णय चुकतात. देवाच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो ना, त्यावेळेस आपले निर्णय चुकतात. वचनाकडे ज्यावेळेस आपण दुर्लक्ष करतो ना, त्यावेळेस आपले निर्णय चुकतात. ज्यावेळेस पास्टर काय सांगतो, देवाच्या गोष्टी, देवाचा आत्मा काय सांगतो, त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यावेळेस आपले निर्णय चुकतात. ज्यावेळेस देवाची माणसं आपल्याला काय सांगतायत, त्या परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीत ज्यावेळेस आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेस आपण त्या दुर्लक्ष करतो ना, त्यावेळेस निर्णय चुकतात. आणि निर्णय चुकल्यामुळं संपूर्ण पुढचं सगळं भविष्य बिघडतं, टोटल भविष्य बिघडतं. निर्णय घेणं हे खूप अवघड आहे, लक्षात घ्या. आणि पण त्या सगळ्या वेळेस तुम्ही देवाचा आवाज ऐकलाच पाहिजे, कारण माणसाची वर्ष वाया जातात, वेळ वाया जातो, पाणी पैशाचं नुकसान होतं, त्याच प्रकारे शारीरिक नुकसान होऊ शकतं आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो निर्णय चुकल्यामुळे. इतकं कठीण आहे. एकाच 2 आठवड्यापूर्वी आपल्याला माहित आहे एक घटना की ज्यांच्या जीवनामध्ये एक निर्णय चुकीचा घेतला, एका निर्णयामुळे काय झालं बरं, जग सुटून जावं लागलं. तुम्हाला माहित आहे कशामुळे झालं ते, इग्नोरन्समुळे, दुर्लक्ष केल्यामुळे झालं. कारण देवाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता, देवाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला होता की तुला हे करायचं नाही, तुला हेच करायचं नाहीये, तिथं जायचं नाही, हे गोष्टी करायचं नाही, या टेस्ट करायचं नाही, अशा प्रकारे बरंच काय काय सांगण्यात आलेलं होतं. पण त्या सगळ्याकडे त्या माणसाने काय केलं, टोटली दुर्लक्ष केलं. ते म्हणजे हे माझ्यासाठीच नाही, हे माझ्यासाठी नाहीच, मी त्या गावचाच नाही. आणि हे सगळं करून त्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा इतका मोठा परिणाम झाला की जग सोडून जावं लागलं. इतकं मोठं डिसिजन होऊ शकतं, लक्षात घ्या, दुर्लक्ष केल्यामुळं. दुर्लक्ष, केवळ दुर्लक्ष केलं, दुसरं काही नव्हतं. काही खूप मोठं पाप आणि खूप मोठ्या ह्या गोष्टी अशा होत्या आणि वेळ व्हायलाच हवं होतं असं काही नाहीये. पण सैतान त्या निर्णयापर्यंत माणसाला घेऊन जातो दुर्लक्ष केल्यामुळं. कारण एक दिवस नाही, 2 दिवस नाही, त्या दुर्लक्षाची एक लाईन असते, एक लिंक असते, ते लिंक असते, एक लिंक के साथ वो नजरअंदाज करते रहते. एक दिन पहले जाता है, पहले दिन उसको कुछ नहीं पता होता, पहले दिन उसे लगता है कि ठीक है ये बात छोड़ दिया, क्या बात, कुछ नहीं होगा. लेकिन एक दिन, 2 दिन, एक लगातार, 1 महीना, लगातार 1 साल, लगातार सालों साल निकल जाते हैं कई लोगों के. और सालों के बाद में पता चलता है कि कई सालों से मैं परमेश्वर के वचन को क्या कर रहा हूँ, नजरअंदाज कर रहा हूँ. कई सालों से मैं परमेश्वर के वचन पर ज्यादा ध्यान कभी भी नहीं दिया, कभी भी संदेश को ध्यान से नहीं सुना, कभी भी उस वचन को अपने हृदय तक जाने तक नहीं दिया, कभी भी पवित्र आत्मा को मुझे छूने नहीं दिया. कई लोगों को मैंने देखा है कि पवित्र आत्मा उन पर झपट्टा मारने से पहले वो उस जगह से हट जाते, उस जगह पर ही नहीं रहते. उनको ऐसा लगता है कि मुझे करंट लगेगा. क्या लगेगा, पवित्र आत्मा उन्हें छूना चाहता है, लेकिन वो छूने नहीं देते पवित्र आत्मा. आपको ये क्यों करते हैं, वो नजरअंदाज करते उस बात को, परमेश्वर की बात को, परमेश्वर के वचन को, परमेश्वर की नजरअंदाज करना, ये भी बहुत गलत है. आपके डिसीजन गलत होंगे और उस गलत डिसीजन की वजह से आपका जीवन भी खराब होगा, बहुत परेशानी में भी जा सकते हैं आप, बहुत सारी बातों को आप अपने जीवन में देख सकते हैं. इसलिए
डिसीजन लेते समय नजरअंदाज किस बात को या किस आवाज को मैं नजरअंदाज कर रहा हूँ, या किस बात के ऊपर ज्यादा ध्यान देने की मुझे आवश्यकता है, क्या सोचना है पहले आपको। इस डिसीजन को लेने से पहले अपने बच्चों के बारे में डिसीजन लेना चाहिए, आप अपने परिवार के बारे में, पैसों के बारे में, अपने काम के बारे में, अपने शरीर के बारे में, कौन सी टेस्ट के बारे में। डॉक्टर बताए इसलिए मैं डिसीजन नहीं लूंगा, परमेश्वर की बात को सुनूंगा। हालेलुया। मेरा दोस्त बता रहा है इसलिए मैं नहीं सुनूंगा, मेरा एक फलाना कोई आदमी बता रहा है इसलिए मैं नहीं सुनूंगा। मैं परमेश्वर के साथ बैठूंगा, प्रार्थना करूंगा और उसके बाद में ही डिसीजन लूंगा। अगर आप ऐसा नहीं करेंगे बहुत सी बात में आपको पछताना पड़ेगा, क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि मनुष्य को एक मार्ग दिखाई देता है और उसके लास्ट में क्या होता है? मृत्यु होता है। लिखा है वहां, क्या होता है वहां? उसके लास्ट में मृत्यु होता है। जो अंत में जाता है वहां पर एक मृत्यु आता है। क्यों आता है मृत्यु? क्योंकि उसका डिसीजन गलत है। और गलत डिसीजन किस वजह से? किस वजह से? उसने क्या किया है? उसने नजरअंदाज किया, दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं काय आहे? चुकीचा निर्णय आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस दुर्लक्ष करता त्यावेळेस तुम्ही देवापासून लांब जाता। दुर्लक्ष करता त्यावेळेस देवापासून, देवाच्या उपस्थितीपासून काय जाता बरं? तुम्ही लांब जाता। पाप करणं तुमच्यासाठी जास्त सोपा मार्ग होतो। पाप करणं तुमच्यासाठी काय होतं? सोपा मार्ग होतो। बाजूला सांगा, दुर्लक्ष केल्यामुळे तू पापात पडू शकतोस। दुर्लक्ष करणं, देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस तुम्ही दुर्लक्ष कराल ना, किंवा संदेशाकडे दुर्लक्ष कराल, आत्म्याकडे दुर्लक्ष कराल, त्यावेळेस ऑटोमॅटिकरित्या माणूस कशापासून दूर जातो? देवापासून। देवाच्या वचनावर लक्ष दिल्याने आपण जास्तीत जास्त पवित्रतेमध्ये जगू शकतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की पवित्रता म्हणजे तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे, तर निश्चित अर्थाने तुम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करत राहाल आणि पाप करणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं असेल। अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही पाप करा। जसं माहिती आहे तुम्हाला, आदाम आणि हव्वेने पाप केलं। काय का पाप केलं असेल? का पाप केलं आदाम आणि हव्वेने? आज्ञांच्याकडे काय केलं त्यांनी? दुर्लक्ष केलं। आज्ञांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बायबल त्या ठिकाणी असं आपल्याला सांगतं, ते काढू नका, आपण तिथं गेलो तर आपल्याला जास्त वेळ जाईल। त्या ठिकाणी असं सांगतं की एदेन बागेतून, म्हणजेच देवाच्या उपस्थितीतून। एदेन बाग कशाला दर्शवते? देवाच्या उपस्थितीला दर्शवते। कशाला दर्शवते? देवाच्या। कारण देव कुठे भेटत होता? एदेन बागेच्या बाहेर नाही, एदेन बागेच्या आतमध्ये परमेश्वर कुणाला भेटत होता? आदामाला भेटत होता आणि रोज भेटत होता। तुम्हाला माहित आहे, पाप केल्यामुळं, दुर्लक्षामुळं पाप झालं आणि पापामुळं काय झालं? एदेन बागेतून आदाम आणि हव्वेला परमेश्वराने बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर देवाची उपस्थिती पूर्णपणे काय झाली? नष्ट झाली। नंतर ती उपस्थिती आणण्यासाठी इतका प्रयत्न करावा लागतो। आज सुद्धा आपण प्रयत्न करतो। आज सुद्धा माहिती आहे तुम्हाला, आज सुद्धा आपल्याला वारंवार ती प्रयत्न करावा लागतो, वारंवार प्रार्थना करावी लागते, उपवास करावा लागतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टी देवाच्या उपस्थितीसाठी आपल्याला कराव्या लागतात। आणि हे सोपं होतं आदामासाठी। आदामाला काहीच करावं लागणार नव्हतं, केवळ तो आज्ञामध्ये राहायचं होतं, त्याला पाप न करता, आणि देवाची उपस्थिती होती। प्रेज द लॉर्ड। आज ती उपस्थिती आपल्याला जी आदामाजवळ होती एदेन बागेमध्ये, त्या उपस्थितीला आपण त्या ठिकाणी आपण अनुभवतो, पण एक ठराविक अंतरानंतर, काळानंतर। पण ते आणण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते। सांगण्याचा उद्देश हाच की आपण दुर्लक्ष केल्यामुळं देवाच्या उपस्थितीपासून आपण काय जाऊ शकतो? लांब जाऊ शकतो, पापामध्ये पडू शकतो। आणि म्हणून तीन मुख्य महत्वाचे घटक आहेत की दुर्लक्ष केल्यामुळं तीन गोष्टीचं आपल्याला काय होतं? नुकसान होतं। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, काय सांगा बरं? पहिली गोष्ट काय सांगितली? की तुमचं हृदय काय होईल? तुमचं हृदय ब्लॉक होईल। तुमचं हृदय काय होईल? ब्लॉक होईल। देवाच्या वचनाचा प्रकाश तुमच्यापर्यंत पडणार नाही। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही निर्णय चुकीचे घ्या। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय? की देवाच्या उपस्थितीपासून तुम्ही लांब जा। आता देव आपल्या ह्या दुर्लक्षाविषयी नेमकं काय सांगतोय बरं? वाचा माझ्या बरोबर मार्काचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 15वं वचन। मार्क 1:15। काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे। पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बाजूला सांगा, काळाची पूर्णता झाली आहे, पश्चाताप करा
मला की आता एकदम सुरुवातीला परमेश्वर तुम्हाला दुर्लक्षावरती हाच एकमेव सगळ्यात मोठा पर्याय आहे. हालेलुया. की तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यायचे सतत. कशासाठी? काय आठवण करून द्यायचे? की काळाची काय झालेली आहे? पूर्णता झालेली आहे. मी या काळामध्ये आहे की ज्या काळात मला दुर्लक्ष करण्यासाठी वेळ नाही. प्रेज द लॉर्ड. मला दुर्लक्ष करण्यासाठी आता वेळ नाहीये. मैं नजरअंदाज नहीं कर सकता, मुझे ध्यान देना ही देना है, मस्ट है. हालेलुया. अगर मैं ध्यान नहीं दूंगा तो मेरा नाश होगा, तो मेरा जीवन नाश हो जाएगा, तो मेरा परिवार नाश हो जाएगा. मेरा जीवन को हो सकता है कि मेरे जीवन को मैं नर्क में देख पाऊं. इसलिए मुझे क्या करना है? हमेशा उस बात पर ध्यान देना चाहिए कि परमेश्वर क्या चाहता है, परमेश्वर क्या सुनाना चाहता है, परमेश्वर मुझसे क्या बात करना चाहता है, परमेश्वर मेरे जीवन के बारे में कौन से निर्णय को मैं लूं, ऐसा परमेश्वर चाहता है. परमेश्वर के बारे में या वचन के बारे में बहुत सारी बातों में मुझे ध्यान देते रहना है, कंटिन्यूअसली मुझे काम करते रहना है. लेकिन मनुष्य क्या करता है? हमेशा भूल जाता है कि इस बात पर ध्यान देना है. क्योंकि परमेश्वर हमें फिर से एक बार याद दिला रहा है, उन लोगों को याद दिला रहा है कि जो लोग हमेशा अपनी बातों के ऊपर नजरअंदाज करते, बाइबल के वचनों को नजरअंदाज कर रहे होंगे आप, या बहुत सारी बातों को ऐसे आप नजरअंदाज कर रहे होंगे. लेकिन परमेश्वर चाहता है जैसे इजरायलियों को, जैसे यहूदियों को परमेश्वर ने, यीशु मसीह ने याद दिलाया की काळाची काय झालेली आहे? पूर्णता झालेली आहे. आणि तुम्हाला सर्वत्र सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची आज्ञा आहे. तुम्हाला सतत आठवण करून दिली पाहिजे स्वतःला की काय झालेले? काळाची पूर्णता झालेली आहे. समय बहुत कठिन है और इसलिए मुझे पश्चाताप करना ही चाहिए. हालेलुया. क्योंकि परमेश्वर हिंदी में क्या कहता है? 1:15 वाचना आपण. और कहा समय पूरा हुआ है. हाँ, समय पूरा हुआ है, राज्य निकट आ गया है, मन फिराओ और सुसमाचार पर विश्वास करो. हालेलुया. परमेश्वर का राज्य क्या है? निकट है. बाजू वाले को कहे फिर से, परमेश्वर का राज्य निकट है. मन फिराओ. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का राज्य क्या है? निकट है. मैं नजरअंदाज नहीं कर सकता. हालेलुया. अपने हृदयावर हात ठेवून सांगा, मैं नजरअंदाज नहीं कर सकता क्योंकि परमेश्वर का राज्य निकट है. परमेश्वर का राज्य निकट है. चाहे दुनिया कितनी भी बदले, चाहे दुनिया कितनी भी बदले, चाहे मेरे दोस्त बदल जाए, चाहे मेरे रिश्तेदार बदल जाए, चाहे इस जमाने को कितने बदलते हुए मैं देख पाऊं, लेकिन मेरा जीवन परमेश्वर के साथ एक गंभीर संबंध बनाए हुए रहे. हालेलुया. परमेश्वरासोबत एक माझा गंभीर संबंध असेल की त्या संबंधामध्ये मी कधीही पण खंड पडू देणार नाही. मग भलेही कितीही परिस्थिती बदलेल, कितीही कठीण गोष्टी असतील, लक्षात घ्या रोजचा दिवस सारखा नसणार आहे तुमच्यासाठी. आज संकट असेल, उद्या नसेल, आणि वेगळ्या अडचणी येतील. तुमचा मित्र तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असेल, आर्थिक अडचणी असतील, कधी नोकरी असेल, कधी नोकरी नसेल, कधी बिझनेस मध्ये खूप मोठं यश मिळेल, कधी नुकसान होईल, कधी तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, कधी नसतीलच, कधी तुम्ही रिकामे असाल, कधी तुम्ही आजारी असाल, कधी तुम्हाला चांगलं आरोग्य असेल, कधीच तुम्ही दवाखान्यात जाणार नाही. सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा संबंध परमेश्वरासोबत बिघडू नये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इग्नोरन्स न करणारा मनुष्य, इग्नोरन्स न करणारा किंवा दुर्लक्ष न करणारा मनुष्य सगळ्या परिस्थितीत त्याचं रिलेशन टिकवून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची आज्ञा आहे आपल्याला की संबंध आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, त्यासोबत चालायचं आहे आपल्याला, त्यासोबत एक नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे. तर आपल्याला नक्कीच ते संबंध टिकवण्यासाठी आपल्याला सतत आठवण करून द्यायचे की याच्याकडे तुला दुर्लक्ष करायचं नाही. बायबल वाचण्याकडे रोज दुर्लक्ष करायचं नाही, रोज प्रार्थना करण्याकडे रोज दुर्लक्ष करायचं नाही, चर्चला येण्याकडे रोज तुला दुर्लक्ष करायचं नाही. प्रत्येक आठवड्यात तुला यायचंच आहे आणि देवाच्या आज्ञा पाळण्याकडे तुला दुर्लक्ष करायचं नाहीये. सैतान बऱ्याच वेळेस तुम्हाला त्याची आठवण ठेवू देणार नाही, कारण बऱ्याच विश्वास करणारा काय झालेलं आहे बरं, ते विसरून गेलेत की आज्ञा पाळायच्या असतात. ते ऑनलाईनच्या युगामध्ये विसरून गेलेत. फेसबुक वापरताना, इंस्टाग्राम वापरताना किंवा युट्यूब वापरताना विसरून गेलेत की ते विश्वासणार आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यावं लागेल चिमटा काढून की तू विश्वासणारा आहेस किंवा तू येशू ख्रिस्तावर प्रेम करणारा, आणि तुझ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा आहे, पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आहे. तुला हे बघता येत नाही. प्रेज द लॉर्ड. तुला हे पाहता येत नाही कारण तू ख्रिस्ताचा आहेस. हालेलुया. सैतान तुम्हाला दुर्लक्ष करायला भाग पाडेल. सैतान तुम्हाला त्याच्याकडे काय करेल, सतत आणि सतत म्हणेल की तू विसरून जा की तू कोण आहेस, विसरून जा की तुझं अस्तित्व काय, विसरून जा की देवामध्ये तुझं स्थान काय, विसरून जा की तू देव तुझ्यावर प्रेम करतो, विसरून जा की तुझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि पण तुम्हाला आठवण करून द्यावं लागेल की मी ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत.
प्रेज द लॉर्ड. कारण मी कोण आहे जर मी आठवणीत नाही ठेवलं तर देवच मला विसरून जाईल, आणि जर देव विसरला तर माझं मात्र काही खरं नाही. आणि म्हणून काय करायला पाहिजे, आपण सतत आठवण करून दिली पाहिजे, कारण येशू ख्रिस्त तुम्हाला आठवण करून देतो. पौल काय म्हणतो, पहिले तिमोथेला पत्र याचा 1 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, पहिले तिमोथेय आणि त्याचा 1 अध्याय आणि 13वं वचन वाचा मराठीमध्ये. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पौल काय म्हणतो की मी जे काही केलं, मी निंदक होतो, मी छळ करणारा होतो, आणि मी वेगवेगळ्या प्रकारे मंडळीला काय केलेलं आहे, त्रास दिलेला आहे. आणि ह्या त्रासातून मी माझं काय झालं, परिवर्तन झालं. पण देवानी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कशामुळे दुर्लक्ष केलं, कारण मी अज्ञानी होतो म्हणून देवाने दुर्लक्ष केलं. बाजूला सांगा, पौल अज्ञानी होता म्हणून देवाने दुर्लक्ष केलं. पण आता मात्र तसं करण्याची पौलाला परवानगी आहे का? आता मात्र तो काय म्हणतो, मला तशी परवानगी नाहीये. कारण ते वचन पुन्हा एकदा जर तुम्ही वाचलं काळजीपूर्वक तर तुमच्या लक्षात येईल. पहिले तिमोथेय 1:13 मी वाचतो हिंदीमध्ये. मैं तो पहले निंदा करने वाला और सताने वाला और अंधेर करने वाला था, तो भी मुझ पर दया हुई, क्योंकि मैं अविश्वास की दशा में बिना समझे बुझे ये काम किए थे. हालेलुया, हालेलुया. लेकिन अब क्या हुआ है, अब मुझ पर अनुग्रह हुआ है, अब मुझ पर दया हुई है, अब मैं परमेश्वर के पास आया हूं, अब मैं प्रभु यीशु मसीह को उद्धारकर्ता के रूप में मैंने स्वीकार किया है. अब मेरा जीवन प्रभु के साथ जुड़ा हुआ संबंध है. अब मेरा जीवन एक परमेश्वर के साथ है. अब मेरा प्रभु के साथ एक अच्छा संबंध है. अब मैं प्रार्थना करने वाला हूं, अब मैं बाइबल पढ़ने वाला हूं, अब मैं चर्च में जाने वाला हूं, अब मैं प्रभु के साथ एक मेरा जीवन प्रभु के साथ एक अच्छा बिताना चाहता हूं. अब मैं इस बात की इजाजत परमेश्वर मुझे नहीं देता. हालेलुया. जो बातें मैंने पहले ना जानते हुए की, मुझे नहीं समझ में आता था कि मैं ये क्या करूं क्या नहीं, ये मैं नहीं जानता था, तब मैंने ये सब बातें की है. लेकिन अब मैं नहीं कर सकता. अब मैं तंबाकू नहीं खा सकता, अब मैं शराब नहीं पी सकता, अब मेरा जीवन किसी गलत काम में मैं नहीं ले जा सकता, अब मैं झूठ नहीं बोल सकता, अब मैं जो संसार गलती कर रहा है उस गलती को मैं दोहरा नहीं सकता. हालेलुया. क्योंकि मुझे परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध बिताना है. पौलुस परमेश्वर के साथ एक वाचा बांधता है कि मैं नजरअंदाज नहीं करूंगा उस कृपा के ऊपर, उस दया के ऊपर. कभी भी मैं नजरअंदाज नहीं, उसको नजरअंदाज नहीं करूंगा. क्योंकि हमेशा बहुत सारे लोग, विश्वासी लोग क्या करते हैं, जैसे विश्वासी जगत में जैसे चल रहा है, जैसे लोग बोलते हैं कि नहीं परमेश्वर के पास जाना है, लेकिन अपना जीवन एक अच्छा जीवन है, जिसको दोस्तों के साथ बोलते हैं, रिश्तेदारों के साथ बोलते हैं, उस जीवन में भी जीते रहना है. उनको ऐसा लगना चाहिए कि ये कभी भी चर्च में गया ही नहीं. अगर लोगों को जताने के लिए या लोगों को दिखाने के लिए आप केवल उनके जैसा कर रहे हो या उनके जीवन के जैसा कर रहे हो, तो आप बहुत ही गलत कर रहे हो. क्योंकि परमेश्वर के पवित्र वचन को या परमेश्वर के सामर्थ्य को, परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध है, उस बात के ऊपर आप नजरअंदाज कर रहे हो. और ये बहुत डेंजर हो सकता है, क्योंकि आपका हृदय धीरे धीरे ब्लॉक होता जाएगा. धीरे धीरे आप परमेश्वर की उपस्थिति से बाहर होते जाएंगे. आपके लिए पाप करना बहुत आसान होता जाएगा. आपके लिए ऐसा लगेगा ठीक है चलता है, और चलता है चलता है चलता है चलता है. मतलब एक दिन ऐसा आएगा कि जिस दिन परमेश्वर ऐसा बोलेगा कि मैं तुझे नहीं जानता, मैं तुझे पहचानता ही नहीं, क्योंकि तेरे काम मेरे विरोध में थे, तेरे काम मेरे पवित्र आत्मा के विरोध में थे. तूने कभी परमेश्वर के वचन पर कभी ध्यान ही नहीं दिया. परमेश्वर क्या कहता है, तू बाइबल तो पढ़ता तो था, चर्च में तो जाता तो था, लेकिन तेरा संबंध मेरे साथ अच्छा नहीं था. लोगों को दिखाने के लिए सिर्फ संबंध था, और ऐसा संबंध परमेश्वर नहीं चाहता. इसलिए हमें क्या करना है, इग्नोरेंस से बाहर आना है. इग्नोरेंस से बाहर आने के लिए हमें किस बात की आवश्यकता है. याकूब की पत्री उसका 1 अध्याय और 5 वचन पढ़ेंगे. याकूब की पत्री उसका 1 अध्याय और 5 वचन. याकूब पत्र 5:1-5. काय लिहिले त्या ठिकाणी,
पर यदि तुम में से किसी को बुद्धि की घटी हो तो परमेश्वर से मांगे, जो बिना उलाहना दिए सबको उधार से देता है और उसे दिया जाएगा। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। क्योंकि परमेश्वर का वचन क्या कहता है कि परमेश्वर से इग्नोरेंस ना करने के लिए परमेश्वर से ज्ञान मांगना चाहिए। बाजू वाले को बोले, नजरअंदाज नहीं करने के लिए मुझे क्या करना है? परमेश्वर से ज्ञान मागणं आहे. हालेलुया. परमेश्वराकडून ज्ञानाची मागणी करा. हालेलुया. मी दुर्लक्ष करू नये यासाठी मला कशाची जास्त गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. कारण नीतिसूत्राच्या पत्रामध्ये काय पुस्तकामध्ये काय लिहिलंय तुम्ही वाचलं तर लक्षात येईल तुमच्या. नीतिसूत्रे 3 अध्याय आणि 15 आणि 19 वचन, 15 पासून 19 पर्यंत. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि तुला कोणतीही इष्ट वासणारी वस्तू त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे, त्याच्या डाव्या हातात धन व गौरवी आहे. त्याचे मार्ग आनंदाचे आहे, त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो कोणी तो राखतो तो धन्य होय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिंदी में ऐसा लिखा है, वह मूंगे से भी अधिक अनमोल है और जितनी वस्तुओं की तू लालसा करता है उनमें से कोई भी उसके तुल्य न ठहरेगी. उसके दाहिने हाथ में दीर्घायु और उसके बाएं हाथ में धन और महिमा है. उसके मार्ग आनंददायक है, उसके सब मार्ग कुशल के है. हालेलुया. ये किसके बारे में बात हो रही है? ज्ञान के बारे में हो रही है. हालेलुया. नजरअंदाज करने के लिए किस बात की ज्यादा आवश्यकता है? हमें नजरअंदाज न करने के लिए ज्ञान की आवश्यकता है. हालेलुया. किस बात की आवश्यकता है? ज्ञान की आवश्यकता है. तुझे ज्ञान की आवश्यकता है. बाजू वाले को बोलना फिर. हालेलुया. और किसके ज्ञान की? संसार के ज्ञान की आवश्यकता है, परमेश्वर के ज्ञान की आवश्यकता है. संसार का ज्ञान तो आपके पास बहुत है. संसार का ज्ञान आपके पास बहुत है. किसको देना है, किसको नहीं देना है, ये आपको पता है. प्रेज़ द लॉर्ड. किसको बोलने से, किसके सामने बोलने से कौन नहीं बताएगा और किसके सामने बोलने से कौन बताएगा, ये भी पता. प्रेज़ द लॉर्ड. सब पता है ना, सब कुछ पता रहता है. कौन चुगलखोर है, कौन नहीं है, ये सबको पता होता है. प्रेज़ द लॉर्ड. कोण उसने घेतलं तर परत देतो, कोण परत नाही देत, हे सगळ्यांना माहिती आहे. हे ज्ञानाचं जगातलं ज्ञान, बरोबर ना? हे जगातलं ज्ञान आहे. आणि काय लपवायचं आणि काय लपवायचं हे पण माहिती आहे. गुगलची हिस्ट्री कशी क्लिअर करायची हे पण माहिती आहे ना. बायबलचं ज्ञान मात्र वेगळं ज्ञान आहे. जगातल्या ज्ञानापेक्षा वेगळं ज्ञान. त्या ज्ञानाची तुम्हाला मला जास्त गरज आहे. कारण ते ज्ञान तुम्हाला पवित्रतेत टिकवून ठेवेल. ते ज्ञान तुम्हाला दुर्लक्ष करण्यापासून वाचवेल. ते ज्ञान देवाच्या उपस्थितीत टिकवून ठेवेल. ते ज्ञान तुम्हाला देवाच्या मध्ये आनंद कसा मानायचा हे तुम्हाला शिकवेल. ते ज्ञान जे बायबल मधून तुम्ही प्राप्त कराल ना, देवापासून, पवित्र आत्म्यापासून तुम्ही मिळवाल ना, चर्चला येण्याचे फायदे तुम्हाला समजावून सांगेल. तुम्हाला ते ज्ञान काय करेल बरं? प्रार्थना कशी करायची, इफेक्टिव्हली कशी करायची हे तुम्हाला सांगेल. आणि ती प्रार्थना का खंड पडू द्यायची नाही हे तुम्हाला सांगेल. ते ज्ञान जर असेल ना तर तुम्ही तुमच्या आत्मिकच्या वेगळ्या लेवलवरती रोज आणि रोज वाढत राहा. हालेलुया. नाही तर तुम्ही दुर्लक्ष करत राहाल ना सरळ तर ते ज्ञान कधीच तुम्हाला प्राप्त होणार नाही. प्रभू मला दुर्लक्ष करू नये यासाठी मला ज्ञानाची गरज आहे. मी बऱ्याच चांगल्या गोष्टीकडे देवा दुर्लक्ष करतो. कोणी मला चांगलं सांगितलं ना मी त्याला दुर्लक्ष करतो. देवा तू ज्यावेळेस बोलतोस त्यावेळेस मी दुर्लक्ष करतो. पवित्र आत्मा ज्यावेळेस माझ्यावर येतो त्यावेळेस मी देवा दुर्लक्ष करतो. प्रार्थना करतो ना त्यावेळेस मी देवा तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. आणि पाप करतो ना मी त्यावेळेस देवा तुझ्या चांगल्या आवाजाकडे मी दुर्लक्ष करतो. मला मदत कर, कारण त्यातून मला बाहेर यायचं. मला ज्ञानाची गरज आहे. हालेलुया. देव तुम्हाला मदत करेल. पवित्र आत्मा तुम्हाला मार्ग सुचवेल. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल. पवित्र आत्मा प्रार्थनेतून बोलेल, चर्चमध्ये बोलेल. तुम्हाला पवित्र आत्मा देवाच्या वचनातून बोलेल आणि सांगत राहील की काय करायचं. हालेलुया. काय करतो पवित्र आत्मा? ज्ञान देतो. हालेलुया. कारण सगळ्यात चांगला मार्गदर्शक कोण आहे? आपला पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आपला मार्गदर्शक आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हा प्रत्येकाजवळ तो आहे. तुम्हा प्रत्येकाजवळ आहे. तो प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. पण जो मार्गदर्शन मागेल त्याला तो देणार आहे. ज्ञान मागेल त्याला देव देतो. शलोमोनाने काय मागितलं देवाजवळ? संपत्ती सगळ्यांना हवे. शलोमोनाला पण हवी होती, पण शलोमोनाने संपत्ती मागितली नाही. सगळ्यांना सगळं. तुम्हाला माहिती आहे शलोमोनाजवळ हजारो पटीने अधिक संपत्ती, त्याच्या बापापेक्षा आणि त्याच्या नंतरच्या राजांच्या पेक्षा हजारो पटीने अधिक संपत्ती होती.
पण शल्मोनाने मागितलं, संपत्ती मागितली नाही, शल्मोनाने बायको मागितली नाही, शल्मोनाने बाकीचं काही मागितलं नाही. शल्मोनाने काय मागितलं? ज्ञान मागितलं. प्रभू मला ज्ञान दे. ज्ञानाबरोबर देवाने सगळं काही दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला काय मागायचंय? प्रभूकडे ज्ञान मागायचं की प्रभू मला कसं जगायचं, मला शिकव, मला मदत कर. कारण ज्ञान आल्याने तुम्हाला प्रकाश मिळेल. बायबल सांगतं स्तोत्र 119 आणि 105 वचनामध्ये देवाचं वचन तुम्हाला काय करेल बरं? तुमच्या मार्गावरती प्रकाश दाखवेल की जास्तीत जास्त तुम्ही इग्नोरन्स पासून किंवा दुर्लक्ष पासून काय राहावं? लांब राहावं. यासाठी तुम्हाला सतत काय करत राहील बरं? मार्ग दाखवत राहील. कारण बायबलचं वचन सांगतं स्तोत्र योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 32 वचनामध्ये की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? माझ्या बरोबर सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. कशातून बंधनमुक्त करेल? दुर्लक्ष करण्यापासून बंधनमुक्त करेल. आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी देव तुमची वचनं डोळे खाड करून उघडतील, तुमच्या हृदयाचं ब्लॉकेज उघडतील आणि देवाचा वचनाचा प्रकाश तुमच्या अंतःकरणापर्यंत रोज पोहोचेल. एक दिवस नाही, फक्त रविवारीच नाही पोहोचणार, रोज पोहोचेल. हालेलुया. देवाचं वचन ज्यावेळेस पण बोललं जाईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा खरं बोलतोय की खोटं बोलतोय आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत की याच्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा. कारण पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया. ज्याला पवित्र आत्मा किंवा ज्ञानाचा अभाव ज्याच्यामध्ये आहे, जो दुर्लक्ष करायला शिकलेला ना, तो चांगल्या वचनाकडे बरोबर दुर्लक्ष करतो. कारण का? सांगणारा माणूस त्याला आवडत नाही. मी इग्नोरन्स मुळे बऱ्याच लोकांना आत्म्यामध्ये नाश होताना पाहिलेला आहे. बऱ्याच लोकांना इग्नोरन्स मुळे, दुर्लक्षामुळे आज त्यांच्याजवळ सेवेला निवडलेला असून सुद्धा ते सेवक नाहीये. का नाही माहितीये? काय कारण आहे त्याचं? केवळ दुर्लक्ष केलं, ते चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कारण का? त्याला सांगणारा माणूस शिकवता त्यांना आवडत नव्हता म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळे अस्तित्व नाही येते. त्यांना चांगला सल्ला कोणी दिला, त्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना सारखं सांगण्यात आलं की नाही ह्या गोष्टीकडे तुला लक्ष द्यायचं आहे, पण त्यांनी लक्ष कशाकडे दिलं? जेवणाकडे लक्ष दिलं. कशाकडे दिलं लक्ष? जेवणाकडे, आत्म्याच्या गोष्टीकडे नाही. ज्यावेळेस मी बायबल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस 500 मुलं माझ्यासोबत होती. किती मुलं होती? 500 मुलं. देवाचं वचन शिकण्यासाठी आले 500 मुलं. पण लक्ष कशाकडे असायचं? मच्छर चालतं रोज, है ना. डॉर्मेटरी खूप मोठी होती आणि डॉर्मेटरीमध्ये आम्ही राहायचो. आधी कॉमन ज्याला म्हणतो ना हॉस्टेल होतं, ते कॉमन हॉस्टेलचं आणि त्याच्यामध्ये राहायचं. मच्छर चालायचं, मच्छरदाणी नव्हती. जेवण तर इतकं निकृष्ट दर्जाचं तुम्ही म्हणाल की अरे हे जेवण असं नाही, पण कुणाकडे लक्ष होतं? जेवणाकडे लक्ष होतं. पण तुम्हाला माहित आहे, मला शिकवणारे जे शिक्षक होते ना, इतके पवित्र आत्म्याने भरलेले होते की त्यांच्याकडून शिकत असताना वाटायचा क्लास कधी संपतो. हा क्लास आमचा क्लास समजा 5 वाजेपर्यंत चालायचा, तर आम्ही उठायचो नाही आणि शिकवणार सुद्धा 2 तास चालू, तर त्यांना भान राहायचं नाही की मी 2 तास एक्स्ट्रा शिकवले. प्रेज द लॉर्ड. मग आमचं लक्ष कशाकडे होतं की 2 तास एक्स्ट्रा मिळतात आम्हाला. संध्याकाळी काय खायचं याच्याकडे लक्ष नव्हतं. संध्याकाळी काय खायला मिळतं याच्याकडे लक्ष नव्हतं. जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर मी इथं तुमच्यासमोर नसतो आज. बऱ्याच जणांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. कंपाऊंड मधून ते कधी पळून गेले, कधी सामान गेले, काही तर बॅग तिथंच ठेवून घरी निघून गेले ते. कारण का? त्यांचं लक्ष जेवणाकडे होतं, त्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं. कशाकडे दुर्लक्ष केलं? देवाच्या पवित्र वचनाकडे दुर्लक्ष केलं, देवाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलं. चांगले जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. भले ते शिक्षक आवडत नव्हते, पण ते शिकवत होते ना, ते मात्र सत्य होते. त्या गोष्टी अजून सुद्धा माझ्या लक्षामध्ये. याचं कारण काय की त्या वचनाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात आलं. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं आणि ज्याच्याकडे गरज आहे लक्ष देण्याची त्याच्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळेस आपण चुका शोधण्यामध्ये एक्सपर्ट असतो. आपल्याला देवामध्येच काही लोकांनी ह्या घटना घडल्यानंतर 2 आठवड्यापूर्वी देवालाच दोषी ठरवण्यात आलं. देवालाच दोषी ठरवण्यात. ते म्हणजे असं देवाने काय करायला हवं? सध्या देव कधी चुकीचा निर्णय घेत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांनी म्हटलं, त्यांनी देवाला क्षमा मागवलं की प्रभू आम्हाला क्षमा कर, मी चुकून बोललो असं. कारण का बरं? देव कधीही चुकीचा निर्णय घेत नाही. कारण देव नेहमी बरोबर करतो. मनुष्याच्या दुर्लक्ष केल्यामुळे तो पापात असतो. बायबल सांगतं देवाला कधीही वाईट गोष्टीचा मोह होत नाही. मनुष्य स्वतः पापाने ओढला जातो, तो परीक्षेत पडतो आणि मग म्हणतो देवाने मला परीक्षेत पाडले. देव कधी कोणाला परीक्षेत पाडतो? देव कधीही वाईटाचा मोह त्याला होत नाही. देव कधीही मनुष्यानं पापात पडावा असं देवाला कधीच वाटत. तो परीक्षेमधून घेऊन जाईल तुम्हाला. जसं योबाला परमेश्वर घेऊन गेला, पण योबाने पाप करावा असं त्याची कधीच अपेक्षा नव्हती. बायबल सांगतं की सैतानाला परमेश्वरानं त्याच्या जीवावर अधिकार दिला नाही. शरीरावर अधिकार दिला पण जीवावर नाही दिला. त्याच्या जीवाचा नाश करायचा त्याला अधिकार
नव्हता. देवाने स्पष्ट सांगितलं होतं की तू त्याचा प्राण घेऊ शकत नाहीस, त्याला मारू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याची संपत्ती घेण्याचा अधिकार त्याला दिला, त्याच्या शरीरावर गळवा आली याचा अधिकार त्याला होता, पण जीव मात्र परमेश्वरानं आपली व्यवस्थित ठेवला होता. त्याचे शब्द, त्याचं तोंड व्यवस्थित ठेवलं होतं की त्याच तोंडाने, जे तोंड व्यवस्थित ठेवले त्या तोंडाने तो देवाचा गौरव करणार होता. प्रेज द लॉर्ड. आणि योबाने जे देवाला अपेक्षित होते केलं, लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. कारण का केलं? कारण देवाकडे लक्ष होतं. त्याच्या पत्नीचं कुठे लक्ष होतं? संपत्तीकडे लक्ष होतं. जसं मोठ्या पत्नीचं होतं, संपत्तीकडे लक्ष होतं. आणि म्हणून तर ती खाम झाली, म्हणून तर योबाची पत्नी सोडून गेली तर. कारण का? संपत्तीकडे लक्ष होतं. संपत्ती होती म्हणून योग चांगला होता, संपत्ती गेली योग पण वाईट झाला. देव म्हणतो, योग म्हणतो की संपत्ती होतो म्हणून नाही, कारण जे धन्य ते देवानं, धन्य तो परमेश्वर ज्याने दिलं आणि ज्याने नेलं. कारण माझं लक्ष त्याच्या सामर्थ्याकडे आहे, माझं लक्ष त्या देवाकडे आहे, जो आकाश पृथ्वीचं निर्माण करत आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे. कारण जर गेली जरी असेल तरी संपत्ती मला परत दिली. हालेलुया. कारण देणारा येणारा सर्व काही कोण आहे? परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे एका दिवसामध्ये सगळी काही परिस्थिती होते. किती दिवस? एका दिवस. लक्ष कशाकडे होते? स्वर्गाच्या सामर्थ्याकडे. आणि म्हणून तो लक्षात घ्या, तुमचं लक्ष जर स्वर्गाच्या सामर्थ्याकडे असेल तर निश्चित तुम्ही जाग्यावरती राहाल, कुठल्याही प्रकारची परिस्थिती तुम्हाला हलवणार नाही. तुम्ही म्हणाल की माझं लक्ष प्रभूकडे आहे, मी तिकडे पाहत आहे, मला बाकीचं काही दिसत नाही, मला देव दिसतो. हालेलुया. मला मास्टर नाही दिसत पण वचन दिसतात. मला माणूस कोण संदेश देतोय मला माहित नाही, पण देवाचं वचन त्याच्या मुखातून येते ना, ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. मला उपदेश किती कठीण आहे ते मला महत्वाचं नाही, महत्वाचं आहे की तो माझ्या हृदयात लागलेला आहे म्हणून मी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी हिताच आहे म्हणून मी ऐकतो. हालेलुया. माझं जीवन बदलणार आहे, त्यातून माझे लेकरं सुधारणार आहेत, माझे लेकरं चांगल्या मार्गावर आहेत, कुणाचे तरी दारू पित आहेत, कुणाचे तरी वाईट मार्गावर होते. गेल्या आठवड्यात मी ऐकलं माझ्या बऱ्याच मित्रांची जे आहेत आणि त्यांनी काय मारामारी केली कॉलेजमध्ये, तो जेलमध्ये आहे. आणि मी माझ्या लेकरांसाठी धन्यवाद देतो की परमेश्वराने त्याला देवाच्या मंदिरात ऑर्गन वाजवण्यासाठी उभं केलं. हालेलुया. आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की अरे हे कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये, आपण आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. होतं काय की आपण ज्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याच्याकडे न देता चुकीच्या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होऊन जातात. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की दुर्लक्ष करा कोणत्या गोष्टीकडे? ज्या वाईट आहेत त्याच्याकडे, म्हणजे चांगल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि ते करण्यासाठी तुम्हाला देवाचं वचन मार्ग दाखवत राहील. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल? बंधनमुक्त करेल. हालेलुया. आणि म्हणून काय करा, कुठल्याही प्रकारे आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला दुर्लक्षातून पूर्णपणे बाहेर यायचं असेल तर कुठल्याही प्रकारे तुमच्या जीवनामध्ये एखादं असं देवाला न आवडणारी चूक ठेवू नका. जी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळवत राहा. रोज देवाच्या आत्म्याकडे. किती जण तुमच्यापैकी रोज सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करणारी माणसं आहेत? असं तुमच्याबद्दल. आणि निश्चित अर्थाने रोज जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर तुमची प्रार्थना रोज किती असायला की पवित्र आत्मा मला तू काय कर, मला आज दिवस काय मदत, मला पवित्र आत्मा मला मार्गदर्शन कर. कारण पवित्र आत्म्याच्या गायडन्स शिवाय तुम्ही चालू शकत नाही. आत्म्यामध्ये तुम्ही किती आपल्या स्वतःच्या बळानं चालायचा प्रयत्न करा, नाही चालणार. कारण आपल्याला आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनं एक आज्ञा पाळू शकतो, 2 आज्ञा पाळू शकतो, आपलं शारीरिक सामर्थ्य 3 पर्यंत जाईल. पण पवित्र आत्मा ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस हजारो आज्ञा असल्या तरी आपल्याला पाळता येईल. प्रेज द लॉर्ड. कारण आत्मा आपल्याला शक्ती देतो, बळ देतो, प्रार्थना करण्यासाठी मदत करतो, सगळ्या गोष्टी हेल्प करतो. आणि म्हणून रोज पवित्र आत्म्याची मदत मागा. तुम्ही इग्नोरन्स पासून खूप लांब राहा, दुर्लक्षापासून खूप लांब राहा. बऱ्याच लोकांनी पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना केलेली नाही, खटाटोप केला नाही, देवाजवळ ते गेले नाही. त्यानंतर भीती वाटते काय की मी देवापासून लांब आहे, मी पवित्र आत्मा कधी मिळवणार, कधी त्याचं मार्गदर्शन मिळवणार. कारण देवाच्या सोबत तुम्ही जोडलेले असताना तर आत्म्याचं मार्गदर्शन रोज मिळवत राहतात, रोज तुम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. आणि त्या आत्म्याचं मार्गदर्शन मिळाल्यावर तुम्हाला आत्म्यामध्ये जगणं खूप सोपं होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं काय करा? मार्गदर्शन करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सहभागितेपासून दूर राहू नका. सहभागिता तुम्हाला इग्नोरन्स पासून काय करेल? लांब ठेवेल. चांगली सहभागिता, चांगल्या चर्चेत सहभागिता. कारण तुम्ही कोणत्या सहभागितेत आहात हे तपासून पाहत जा. रोज तपासून पहा, स्वतःला विचारा की मी कोणाच्या सहभागित आहे, माझे मित्र कोण आहेत, माझे नातेवाईक आहेत, त्या कोणत्या नातेवाईकांसोबत माझा संबंध आहे, माझ्या
कोणत्या कोणत्या मित्रांसोबत मी फोनवर बोलतो किंवा त्यांच्यासोबत अशा प्रकारचे माझे संबंध आहेत, त्याच प्रकारे त्यांच्या तोंडून कोणते शब्द येतात या गोष्टीकडे तपासा. त्याच्यानंतर विश्वासणारे, जर विश्वासणाऱ्याच्या संपर्कात तुम्ही असाल तर त्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये ते काय काय चुका करतात, काय पाप करतात का, कोणत्या तरी टीका करण्यामध्ये, निंदा करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का हे तपासा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चर्च मेंबर असतील तर आणि हे तपासण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की हे काय छोटं छोटं तपास, हे तपासलं पाहिजे, कारण ह्या छोट्या गोष्टीमुळे कित्येक जणांचा काय होत आहे, नाश होत चाललेला आहे. बऱ्याच लोकांचा ह्यामुळे काय झालेला आहे, नाश होत चाललाय. त्यांना असं वाटतं की मी स्टेजवरती आलो म्हणजे मी खूप मोठा झालो. नाही, स्टेजवरती आलो म्हणजे मोठा नाहीये, मी आत्म्यामध्ये चाललो तर मी मोठा. प्रेज द लॉर्ड. इथं येणं जास्त मोठं नाही, इथं येऊन नम्र असणं हे जास्त महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी त्यांना माहिती नाही आणि म्हणून ते काय करतात, बरं दुर्लक्ष करतात. काही लोक मला येऊन सांगत होते, मास्टर बघा तुम्ही जे करू शकला नाही ते दुसऱ्याने त्यासाठी केलेलं. मी म्हटलं थांबा, निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी काय करा, थांबा, योग्य वेळ येऊ द्या, चित्र स्पष्ट होईल. चित्र काय होईल, स्पष्ट होईल. चित्र स्पष्ट केलं देव चित्र काय करतो, स्पष्ट करतो, कारण त्याच्या जवळ चित्र स्पष्ट. कारण काळ जसा पुढे अजून काळ बदलत जातो. तुम्हाला असं वाटत असेल की अजून चित्र स्पष्ट झाले नाही, अजून होणार नाही, अजून पुढे बरेच चित्र स्पष्ट होणार. ज्यावेळेस चित्र स्पष्ट होईल ना त्यावेळेस तुम्हाला सहभागितेचं महत्व कळेल. पवित्र लोकांच्या सहभागितेचं महत्व तुम्हाला चित्र अगदी स्पष्ट झाल्यानंतर समजेल की पवित्र लोक आपल्या आजूबाजूला का पाहिजे, आत्म्यानं चालणारी माणसं आपल्या आजूबाजूला का पाहिजे. तुम्हाला माहिती आहे दाविदाचं यशाचं गमक एका गोष्टीमध्ये होतं. अजून एक बरीच त्याची यशाची बरीच कारण आहे, पण एक गोष्ट होती त्याच्या आजूबाजूला, त्याच्या यशाचं गमक अजून एक होतं. ते म्हणजे काय की त्याच्या आजूबाजूला नेहमी त्याच्या चुका दाखवणारी माणसं त्याच्यासोबत त्याने ठेवली. ती पवित्र माणसं होती सगळी, पण त्याला ते ताडना करत होते. राजा तू ह्या ठिकाणी काय केलेस, चुकलेला आहेस, तुला सुधारलं पाहिजे. नाथान कोण होता माहितीये, नाथान कोण होता, नाथान संदेश राजापेक्षा मोठा नव्हता, पण तरी पण नाथानाला दाविदाने काय ठेवलं होतं, सोबत ठेवलं. कशासाठी सोबत ठेवलं होतं, कशासाठी सोबत ठेवलं होतं, चुका दाखवण्यासाठी सोबत ठेवलं. राजा जरी मी महान असलो तरी मी पाप करेन ना त्यावेळेस मला पवित्र माणूस पाहिजे कोणते सांगणार. आणि म्हणून दावीद राजा महान का होता त्याचं अजून एक कारण आहे, ते बरीच कारण आहेत त्याची, पण एक कारण त्यापैकी हे आहे की त्याच्या आजूबाजूला त्याच्या सोबत असणारी माणसं इतके केवळ ते शूरवीर नव्हते पण पवित्र माणसं सुद्धा होते. केवळ ते एक चांगले राजाशी प्रामाणिक होते असं नाही, ते राजाशी प्रामाणिक तर होतेच, पण त्याच्याबरोबर हे असं होते की राजा चुकला तर धाडसानं त्याला सांगणार आहे की तू चुकलायस किंवा तू हे बरोबर करत नाही. या ठिकाणी असा निर्णय घेतला पाहिजे, हे डिसिजन असं घेतलं पाहिजे. ती पवित्र माणसं होते, ते शुद्ध होते, देवाचा भय बाळगणारे होते, देवाचा निर्णय काय आहे हे समजण्याचं ज्ञान त्याच्याजवळ होतं आणि म्हणून दावीद राजा यशस्वी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही जर चांगल्या लोकांच्या सहभागीत नसाल तर सहभागिता आजच शुद्ध करा. त्यांना शुद्ध नाही करू शकत तुम्ही, त्यांना नाही बदलणार. तुम्ही बदलण्यापूर्वी, त्यांना बदलण्याच्या अगोदर तुम्ही बदलण्यापूर्वी त्यांची साथ सोडा. नाहीतर तुम्ही त्यांना बदलायच्या नादात तुम्हीच बदलून जा, हे तुम्हालाच कळणार नाही. बरेच लोकांचं असं गंमत आहे की दुसऱ्याला बदलायच्या नादात तेच बदललेले. बऱ्याच पालकांचं पण असं झालेलं आहे. माझं पण असं होणार होतं, देवाने मला वाचवलं. बऱ्याच पालकांचं काय झाले, विश्वास नाही, पालकाने विश्वासणाऱ्याला बदलायच्या अगोदर विश्वासणाऱ्यानेच पालकाला बदलले. आता विश्वासणाऱ्याने पालक सोबतच चालले. मेंढपाळाच्या मागे मेंढर जातात, पण आता उलट जमाना आहे, मेंढराच्या मागे मेंढपाळ. सत्य परिस्थिती आहे. जसं मेंढर म्हणतील तसं मेंढपाळ मान हलवतो. इकडे जायचं का, चाला काय चला, इकडे पाणी आहे ठीक आहे चला, इकडे मीटिंग आहे चला, हे वाटतंय का तुम्हाला करा, काय करायचं. मेंढपाळ मंडळीला नाही चालत, मेंढर मेंढपाळाला चालत. पण हा देवाचा नियम नाही. देवाचा नियम काय, मेंढपाळ मंडळीला चालतो, मेंढपाळ मेंढराला चालवतो आणि मेंढर न विचारता, न प्रश्न विचारता मेंढपाळाच्या मागे जातो. हा देवाचा नियम आहे. कोणाचा नियम आहे तुम्हाला पडतो, आपण न पडतो पण खरं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कशाची सहभागिता पाहिजे, आपल्याला लीड करणाऱ्याची सहभागिता पाहिजे. आपल्या मागे येणाऱ्याची सहभागिता नको आपल्याला. आपल्याला सहभागिता कोणाची पाहिजे, लीड करणाऱ्याची.
मला मार्ग दाखवण्याची लीडरची सहभागिता पाहिजे, आपल्याला पवित्र माणसाची सहभागिता पाहिजे, आपल्या म्हणण्याला हो म्हणणारे होला हो म्हणणाऱ्यांची सहभागिता आपल्याला नको आहे. मान डोलवणाऱ्यांची जास्त गर्दी जमवू नका आजूबाजूला. तुम्ही दुर्लक्ष कराल. कशाकडे दुर्लक्ष करा? पवित्र माणसाच्या बोलण्याकडे, वचनाकडे. सकाळी जे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं होतं ना त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. कारण का सहभागिता काय करेल? तुम्हाला दुर्लक्ष करायला भाग पाडेल आणि तुम्ही ह्या निर्णयापर्यंत पोहोचाल की तो निर्णय तुम्हाला असं वाटेल की अरे काय होतं, काय केलं तर, कारण ते तेच करते आणि त्यामुळे तुम्ही पण तेच करा आणि त्यामुळं 1 दिवस 2 दिवस 1 वर्ष असं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की अरे माझी सहभागिता वाईट आहे आणि या लोकांच्यामुळे हे बदलण्याच्या मीच बदललो. असं करू नका. आजूबाजूला माणूस कोण आहे, तुमचा मित्र कोण आहे, त्या लोकांचं जीवन काय, व्यक्तिगत लाईफ काय, ते रोज प्रार्थना करतात का, बायबल वाचतात का, चर्चला रेग्युलर येतात का, देवाच्या वचनामध्ये ते नाराज कधी होतात, प्रार्थना त्यांना देवाविषयी काही चुकीचं बोलतात का, निंदा करतात का लोकांची, हे तपासा. छोट्या छोट्या गोष्टी तपासा आणि जर वाईट दिसलं तर त्याला बाजूला करा. भले तुम्हाला ते देवापेक्षा प्रेमळ नका हो. कोणापेक्षा? देव प्रेमळ आहे, त्याच्यापेक्षा पण काही लोक प्रेमळ आहेत. देवानं त्याला बाहेर काढले, अरे अरे बाहेर काढले, तुम्ही त्याला लगेच मंदिराला नका जाऊ. हे झालेलं आहे, होत आहे मंडळांच्यामध्ये असंच होतं आणि लोक पवित्रतेकडे दुर्लक्ष करून माणसावर प्रेम करत बसतात. देव जे तुम्हाला सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्याल ना तर तुम्हाला माणसापेक्षा देवावर तुम्ही जास्त प्रेम करा. तुम्ही प्रेम कुणावर पहिले केलं पाहिजे? ऐकू दे मला तुमचं. कुणावर प्रेम केलं पाहिजे? देवावर की माणसावर? पण माणसांचं उलट आहे. आता ते देवापेक्षा माणसावर जास्त प्रेम करतात आणि घरातल्या माणसावर नाही मिळत, बाहेरच्या घरातल्यावर नाही, घरातल्यावरती प्रेम करत नाही, बाहेरच्या लोकांच्यावर जास्त प्रेम करतात आणि हे अतिशय डेंजर आहे, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे, कारण यामुळे होणार काय, तुम्ही दुर्लक्ष करण्यापर्यंत पोहोचा आणि इतकं दुर्लक्ष करा की तुम्हाला पवित्र माणूस बोलतोय किंवा देवाचा एखादा माणूस सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला असं वाटेल की अरे काय सांगतो कोण असतो, मग त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष का होईल? कारण सगळं वरून का जाईल? कारण ज्ञान नाही, समजण्याचं ज्ञान नाही, बायबल वाचलं नाही, प्रार्थना नाही केली, देवासोबत नाही, पवित्र आत्म्याचा आवाज ऐकायची सवय नाहीये. तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही सहज पवित्र आत्म्याचा ऐकता आणि देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये काम करताना पाहायला मिळेल. आणि म्हणून त्यासाठी काय करा, चांगल्या लोकांची काय करा, सहभागिता निश्चित नाही. कारण जर फेलोशिप मध्ये नाही राहिले तर एक दिवस असा येईल की तुम्हाला त्या लोकांच्या पासून पूर्णपणे देव बाजूला करेल आणि त्यावेळेस तुम्हाला पश्चातापासून दुसरं काही गोष्टी तुमच्या जवळ असणार नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या गोष्टीला कधी, कारण परमेश्वर प्रत्येक पिढीमध्ये, बाजूला सांगा, परमेश्वर प्रत्येक पिढीमध्ये लक्ष देणाऱ्या माणसाला शोधत आहे. हालेलुया. आणि तुम्ही ती व्यक्ती असू शकता. प्रेज द लॉर्ड. एक कदाचित एखाद्या कुटुंबामध्ये वडील असतील की त्याने आयुष्यभर दुर्लक्ष केलेलं आहे, आयुष्यभर, पण परमेश्वर त्याला सोडतो आणि कुणाला तरी दुसऱ्याला पकडतो, घरात कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला पकडतो आणि मग त्याला त्याच्यावरती काम करतो. पवित्र आत्म्याचा दबाव त्याच्यावरती आणला जातो, वचनं त्याला ऐकवली जातात, बऱ्याच गोष्टी. आणि परमेश्वर एका माणसाला बदलण्यासाठी खूप काम करतो. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटू देऊ नका की परमेश्वराचं माझ्या पाठीमागे काही काम नाहीये. नाही, परमेश्वराचं खूप काम तुमच्या पाठीमागे, खूप. परमेश्वराने दूध ठेवलं तुमच्यासाठी, परमेश्वराने सैतानाला परीक्षा घ्यायला तुम्हाला पाठवलेलं तुमच्यासाठी, परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना तयारी केलेली आहे, वेगवेगळी परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही जर शांत बसून बारकाईने जर विचार केला ना तर परमेश्वरानं तुमचा बिझनेस सफल होण्यासाठी काम केलेलं आहे, तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी काम केलेलं आहे, परमेश्वरानं तुमचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काम केलेलं आहे, परमेश्वरानं तुमची लेकरं व्यवस्थित राहावी यासाठी काम केलेलं आहे, परमेश्वरानं तुमचे पैसे टिकून राहावी यासाठी काम केलेलं आहे, परमेश्वरानं तुमची आत्मिकता टिकून राहावी यासाठी काम केलेलं आहे. बऱ्याच गोष्टीसाठी परमेश्वर काम करतो आणि वेगवेगळ्या लोकांना घेऊन काम करतो. बऱ्याच वेळेस आपल्याला हे समजत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की कुठे काय देव काम करतो. सकाळी तुम्ही घरातून निघून उठून प्रार्थना करून निघाले तर जसं आपल्या या ठिकाणी एक ब्रदर सांगत होते की रिक्षा चालवत होते आणि रिक्षा चालवत असताना एक ट्रक आला, त्या ट्रकाला साईड न करणं हे कुणाचं काम होतं? अहो, देवाचं काम होतं. म्हणजेच काय, परमेश्वराला तो ट्रक हलवावा लागला किंवा त्या ट्रक ड्रायव्हरच्या मनामध्ये काय करावं लागलं? काम करावं लागलं. काम करावं लागलं की नाही लागलं? प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर परिस्थितीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी करत असतो. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून एखाद्या माणसाला परमेश्वर काय करतो बरं?
पकडतो. घरातल्या एकाने दुर्लक्ष केलं दुसऱ्याला पकडतो, दुसऱ्याने दुर्लक्ष केलं तिसऱ्याला पकडतो, तिसऱ्याने दुर्लक्ष केलं चौथ्याला पकडतो. आणि जर सगळ्यांनी लक्ष दिलं तर ते कुटुंब किती आनंदी असेल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाकडे सगळ्यांनी मिळून जर लक्ष दिलं तर त्या कुटुंबामध्ये किती शांती असेल लक्षात घ्या. कारण एकाने दुर्लक्ष केलं तर दुसऱ्याला त्याचा कष्ट घ्यावा लागतात. असं लक्षात घ्या. पती माझं लक्ष देत नाही म्हणून पत्नी रोज प्रार्थना करते, गुडघे रडते, रडते देवाजवळ, देवा देवा त्यांचं हृदय बदल, देवा त्यांचं अंतःकरण बदल, देवा त्यांचं जीवन बदल. आणि तो मनुष्य मात्र म्हणतो ठीक आहे ती काय तर करते, आपली लढत बसते, काय माहित काय करते. तुला बदलण्यासाठी प्रार्थना करते बाबा. आणि अशा प्रार्थना करण्याची प्रार्थना नका बंद पाडू दे. त्याला करू द्या प्रार्थना, त्या माणसाला प्रार्थना करू द्या. त्या व्यक्तीला जर तुमच्या घरात अशी म्हणून प्रार्थना करणारी व्यक्ती असेल ना, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अशांतीचं सगळ्यात मोठं कारण काय माहितीये? घरातल्या आत्मिक माणसावर त्यांनी दबाव आणलाय चुकीचा. काय दबाव आणलेला आहे की त्याला ते प्रार्थनाच नाही करू दे. त्याला म्हणत तू प्रार्थना जास्त धार्मिक व्हायचं नाही, आहे नाही, काय व्हायचं नाही, जास्त धार्मिक व्हायचं, प्रार्थना तेवढ्या करते, चर्च जास्त तिकडं जास्त लक्ष द्यायचं नाही. आपल्याला काय सांगितले असं म्हणणारे नरकाच्या पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या यादीत असं करणार. प्रार्थना थांबवणारी म्हणजे तुमच्या गळ्यात जात्याची तळी बांधून खोल समुद्रात देव तुम्हाला टाकणार, हे लक्षात ठेवा. दुसऱ्याची प्रार्थना थांबवू नका. प्रार्थना चर्चला जाणारी माणसं असतील घरात त्यांना जाऊ द्या, तुमच्यासाठी प्रार्थना करणार असतील. बऱ्याच लोकांना इथं प्रार्थना करण्यापासून आठवतं. लोकांच्या वरती दबाव आहे, घरातून जायचं नाही, या करायचं नाही. मी समजू शकतो तुमची काही प्रश्न असते, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमची घरातली व्यक्ती, ब्रदर असेल किंवा सिस्टर असेल, कोणी असेल, घरातली व्यक्ती जर प्रार्थना करण्यासाठी जास्त उत्सुक आहे तर तिला जास्त प्रोत्साहन द्या. त्यामुळे तुमचे सुखाचे दरवाजे उघडणार आहे, शांतीचे दरवाजे उघडणार आहे. तुमचा बिझनेस कुठतरी त्यांच्या प्रार्थनेमुळे सफल होणार आहे. तुमच्या घरामध्ये आनंदाची त्यांच्या प्रार्थनेमुळेच भर पडणार आहे. तुमच्यासाठीच ते करणार आहेत, लक्षात घ्या. कारण इथं येऊन रात्रभर किंवा दिवसभर 2 तास 2-3 तास त्यांनी प्रार्थना केली असेल तर त्या प्रार्थनेचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुमच्यापैकी जर कोणी असं असेल तर त्याला करू द्या. मग काय करतो परमेश्वर? एका व्यक्तीला थोडंसं विषांत झालं, पण एक गोष्ट महत्वाची की देव काय करतो? लक्ष देणाऱ्या माणसाला शोधतो. कुणाला शोधतो? लक्ष देणाऱ्या माणसाला शोधतो. तुम्ही तुमच्या घरातून लक्ष देणारे व्यक्ती असले पाहिजे. इग्नोरन्स करणाऱ्या माणसाकडे देव इग्नोरन्स करतो किंवा दुर्लक्ष करतो आणि लक्ष देण्यावरती काम करतो. मग त्याच्यासाठी तो कष्ट घेतो, मेहनत करतो, दूत पाठवतो, सैतान पाठवतो, त्याला परीक्षेतून त्याला जाऊ देतो, बऱ्याचशाच गोष्टी. कारण येशू ख्रिस्ताकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून सैतानाकडून काय करण्यात आली? त्याची सैतानाकडून काय करण्यात आली? परीक्षा करण्यात आली. काय करण्यात आली? परीक्षा करण्यात आली. परीक्षा केल्यानंतर काय झालं? येशू सफल झाला. बायबल असं सांगतं की आकाश उघडलं, आकाश उघडलं. त्या ठिकाणी बायबलचं वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी काय आहे. देव का संतुष्ट होता बरं? सांगा बरं, देव का संतुष्ट होता? देव यासाठी संतुष्ट होता की येशू ख्रिस्त लक्ष देत होता की त्याची इच्छा काय आहे. येशू ख्रिस्ताचं लक्ष होतं. आणि तुम्हाला माहिती आहे ते लक्ष कुठपर्यंत होतं? क्रूसावर जाईपर्यंत. क्रूसावर जाईपर्यंत उद्देशाकडे लक्ष, उद्देशाकडे लक्ष. आणि म्हणूनच तुमचं लक्ष कशाकडे आहे? तुम्ही कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय का? लक्षात घ्या, देव तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. पण कुटुंबातला एखादा व्यक्ती त्याला हवा. सगळे जर असतील तर आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही ती व्यक्ती असाल लक्ष देणारी देवाच्या वचनाकडे, निश्चित अर्थाने तुमच्या जीवनात प्रवेश होणार. प्रभू करून या वचनांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. आणि काही गोष्टी तुम्हाला सांगितल्याच्या लक्ष देण्यासाठी आवश्यक आहे. आणि कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये विचार करा. आणि या ठिकाणी बंद करूया. आपण उभे राहू.